नमस्कार. पुढारी ऑनलाईन करतो. आज आपण एका वेगळ्या विषयाच्या चर्चेसाठी इथं उपस्थित आहोत. दैनिक पुढारीच्या ऑफिशियल फेसबुक पेजवरून आपण हा उपक्रम घेतोय. या उपक्रमाचा विषय जो आहे तो कोल्हापूरशी निगडीत आहे. तो विषय असा आहे, वैभव कोल्हापूरचे उद्दिष्ट जतन आणि संवर्धनाचे. दैनिक पुढारी संचलित प्रयोग सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आपण हा उपक्रम करतोय आणि हा जो विषय आहे तो आपण ऑफिशियल फेसबुक अकाउंटवरून पाहत आहात. आपल्याबरोबर या विषयासंदर्भात चर्चा करण्यासाठी कोल्हापुरातील नामवंत वास्तू अभियंता इंद्रजित नागेशकर सर आहेत. इंद्रजित सर, आपलं स्वागत आहे पुढारी ऑनलाईन. कार्यक्रमाला चर्चेसाठी पुढे वळण्यापूर्वी आपण इंद्रजित सरांचा अल्पशा परिचय जो आहे तो जाणून घेऊयात. खरं तर नागेश परिचित आहेत, मग अगदी सर आर्किटेक्ट आहेत, त्याचबरोबर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा नागेशकर यांचं नाव आहेच. तर त्याच्यामध्ये थोडंसं इतिहासाकडं वळलं तर सरांचे आजोबा जे आहेत त्यांनी शालिनी पॅलेसची डिझाईन केलेली होती. त्यांची आत्ता या क्षेत्रामध्ये आहे. त्याचबरोबर सरांचे वडील जे होते ते शिवाजी विद्यापीठ असेल, IIT पवई असेल किंवा कृष्ण हॉस्पिटल असेल, मला वाटतं कृष्ण हॉस्पिटल कराडचं, तर यांच्या विकासामध्ये त्यांचंही योगदान होतं. सरांच्याविषयी थोडीशी पर्सनल माहिती आम्ही ज्यावेळी घेतली त्याच्यामध्ये विविध पैलू आम्हाला जाणवले. त्यामध्ये सर स्वतः स्पोर्ट्समन आहेत, ट्रेकर आहेत, वाईल्ड लाईफ लवर आहेत, त्याच्यामध्ये फोटोग्राफीची सुद्धा त्यांना आवड आहे आणि हेरिटेज कन्झर्वेशनलिस्ट जे आहेत, म्हणजेच सांस्कृतिक, सामाजिक आणि ऐतिहासिक वारसा जो आहे तो वारसा जतन करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूरशी निगडीत जे ऐतिहासिक ठेवे आहेत त्याच्यामध्ये कोल्हापूरची चित्रनगरी आहे, चंद्रकांत मांढरे संग्रहालय आहे, त्याचबरोबर जगप्रसिद्ध असा कोल्हापूरचा पंचगंगा घाट असेल, कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर असेल. या सर्वांच्या कन्झर्वेशनची जी काही टीम आहे त्या टीममध्ये सर कार्यरत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा किंवा ज्याला दुवा म्हणायला हरकत नाही ते म्हणजे 17 देशाचा अभ्यासपूर्ण दौरा जो सरांनी केला आणि त्याच्यातून जे त्यांनी फाइंडिंग्स म्हणजेच निष्कर्ष काढलेले आहेत त्या निष्कर्षांती कोल्हापूरमध्ये पर्यटन विकासासाठी कोणते कोणते आमूलाग्र बदल आवश्यक आहेत, हे बदल जे काय आहेत ते खऱ्या अर्थानं कोणत्या प्रकारचे आहेत आणि ते बदल आपण कसे स्वीकारले पाहिजे या संदर्भातच आज आपण चर्चा करणार आहोत. पुनश्च एक वेळ मी इंद्रजित सरांचं आजच्या या फेसबुक लाईव्हमध्ये मी स्वागत करतो. धन्यवाद विक्रम. सर्वांना अभिवादन. त्याचबरोबर आम्ही कोल्हापुरी फेसबुक ग्रुपचे मेंबर्स जे आहेत ते सुद्धा वॉच पार्टीच्या माध्यमातून हा कार्यक्रम पाहतात, त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो. त्यानंतर वळूयात आपल्या ह्या कोल्हापूरशी निगडीत जो काय विषय आहे तो विषय पुन्हा एकदा सांगतोय, वैभव कोल्हापूरचे आणि उद्दिष्ट जतन संवर्धनाचे. सर, उद्दिष्ट जतन संवर्धनाचे असा विषय घेतला आपण जी. तर जतन आणि संवर्धन म्हणजे नक्की काय? बेसिकली हा जतन आणि संवर्धनाची व्याख्या सांगण्यापूर्वी मी थोडंसं ब्रीफिंग करू इच्छितो की निसर्गाची निर्मिती आणि त्याच्यानंतर या निसर्गामध्ये आलेले वेगवेगळे घटक आणि सर्वात शेवटी आलेला मनुष्य प्राणी आणि त्याच्यानंतर जे निसर्गामधल्या घटकांमध्ये बदल होत गेले, म्हणजे मनुष्य प्राण्याच्या इंट्रोडक्शन नंतर, त्याच्या अस्तित्वानंतर अगदी, आणि तो जसा डेव्हलप होत गेला, वसाहती करत गेला, नैसर्गिक स्रोत वापरत गेला आणि काही निर्माणी करू लागला. म्हणजे पाण्याचा वापर करू लागला, अग्नी निर्माण केले, त्यांनी दळणवळणाची साधनं निर्माण केली, घर बांधायला लागला आणि शहरं वसू लागला, शेती करू लागला. हो, बऱ्याच गोष्टी होत गेल्या. यातून निसर्गाचा ऱ्हास सुरू झाला नेमका.
म्हणजे मानवी वस्ती जशी जशी वाढत गेली तसा तसा निसर्गाचा ऱ्हास सुद्धा त्याच पटीनं काही पटीने कदाचित आता वाढला असेल. आत्ता ह्या घडीला डेफिनेटली तो वाढलाय. म्हणजे आता पृथ्वी बचाव याबद्दल आपण विचार करत आहोत. बर. तर हे होत असताना मग संवर्धन हा शब्द आला. हे कॉन्झर्वेशन हे करणं आवश्यक आहे. मग ते नैसर्गिक स्रोतांचं असू देत, रिसोर्सेसचं असू देत, किंवा अनेक गोष्टींचं त्यातल्या घटकांशी असू देत. त्याच्यानंतर हा मनुष्याचा काळ आणि हा हे बघितला तर हजारो वर्षाचा आहे. अगदी. म्हणजे प्रत्येक देश निर्माण झाले, प्रत्येक देशामध्ये वेगवेगळे वॉर्स झाले, हिस्ट्री तयार झाली, राजवंश निर्माण झाले, अनेक गोष्टी घडत गेल्या, अनेक राजवाडे निर्माण झाले, गडकोट किल्ले तयार झाले, मंदिरं तयार झाली, म्हणजे थोडक्यात अनेक राजवटी निर्माण झाल्या. हां. आणि ह्या सगळ्यातून जसा जसा काळ पुढं जात गेला तसं तसं त्याचा विध्वंस देखील होऊ लागला. आणि मग आजची ही मॉडर्न पिढी जी आहे त्यांना पूर्वी जग काय होतं आणि आजचा निसर्ग का टिकला पाहिजे ह्याच्यातून जतन आणि संवर्धन हे दोन शब्द आता प्रचलित झाले. ह्याला कोल्हापूरशी आपल्याला रिलेट करायचं आहे. जी. म्हणजे कोल्हापूरकडं आपण जर बघितलं तर एक वेगळा अद्भुत असा नैसर्गिक वारसा आपल्याला लाभला. हो. पण त्याचा पर्यटन विकास जो आहे त्या दृष्टिकोनातून त्या पद्धतीनं विकासासाठी जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न होत नाही आहेत. तर पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर आपले जे ऐतिहासिक वारसे आहेत त्याचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी आपण कोणत्या कोणत्या गोष्टी आत्ता अवलंब करणं या क्षणाला गरजेचं आहे. आपण दोन भाग करूया. अगोदर नैसर्गिक ठेवा किंवा रिसोर्सेस हे आपण बघूया आणि नंतर मानवनिर्मितीत ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल चर्चा. पण हे करत असताना मला जी फिरण्याची, ट्रेकिंगची, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करण्याची ही जी आवड, ही वास्तविक पाहता माझा जन्म कोल्हापूरचा, प्राथमिक शिक्षण माझं मुंबईत झालं, पण माझ्या आयुष्याला खरी कलाटणी मिळाली ते मुंबईवरून माझे आईवडील हे कृष्णा कारखाना जो आहे म्हणजे कृष्णा काठी तिथे आले नोकरीनिमित्त. आणि मी मुंबईसारखं मेट्रो सोडून कृष्णेसारख्या खेडेगावात आलो आणि तिथं माझं उर्वरित शिक्षण पूर्ण झालं. आणि तिथं खरं मला लळा लागला तो कृष्णा नदी, चौरंगीनाथ, नरसिंहपूरचं तिथं सुंदर देवालय आहे बघण्यासारखं, आगाशिवा आहे, मच्छिंद्रगड आहे. इथून या सगळ्या गोष्टींची आवड निर्माण झाली. आणि त्याच्यानंतर वालचंदला इंजिनिअरिंग झालं आणि वालचंद इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी ट्रेकिंगमध्ये जास्त रस घेतला आणि दरवर्षी मी 3-3 महिने फिरत असतो. यातून हिमालयाची ओढ पहिल्यापासून होती. मग दरवर्षी हिमालयातील एखादा एरिया घ्यायचा, तिथलं एखादा शिखर घ्यायचं, त्याच्या बेस कॅम्पपर्यंत जाऊन यायचं. हे करता करता तुम्ही जेव्हा एखादा हिमालयात जायला लागता तेव्हा तुमचं ध्येय असतं की एव्हरेस्टच्या जवळपास कुठेतरी जावं, जे निसर्गाशी जवळता साधली. हां. आणि एव्हरेस्ट बेस कॅम्प केला मी. एव्हरेस्ट बेस कॅम्प मला वाटतं कोल्हापुरातला मी पहिलाच असेल आणि माझ्याबरोबर कोल्हापूरचे अनेक सहकारी राज जाधव आणि पुण्याचे एक इंडस्ट्रियल फोटोग्राफर्स विश्वास होते. लुकला एअरपोर्टवर उतरल्यावर पहिलं आम्हाला एव्हरेस्टच्या अगोदर दर्शन झालं तर सर एडमंड हिलरींचं. आणि एव्हरेस्टचा ट्रेक करत असताना मृत्यू काय असतो ह्याची देखील जाणीव झाली. आणि तिथून ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचं जे मनातलं हे असतं ती. आता मी मुद्दामून का सांगतो की एडमंड हिलरी यांचं देखील ध्येय होतं की एव्हरेस्ट सर करायचं. आणि बऱ्याच मोहिमा असफल झाल्यानंतर त्यांनी एक मोहीम सफल केली. अनेकांनी अनेक वेळा एव्हरेस्ट पादाक्रांत केलेलं आहे. पण एक माणूस निसर्गाशी स्पर्धा करत म्हणा तो जिंकतो आणि नंतर निसर्गाकरता आपलं आयुष्य कसं देतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे एडमंड हिलरी. एकदा एव्हरेस्टवर गेल्यानंतर ते परत कधीही एव्हरेस्टकडे त्यांनी बघितलं सुद्धा नसेल. पण त्यांनी काय केलं तर त्या नेपाळच्या व्हॅलीमधले जे गरीब नेपाळी लोक होते त्यांच्या लाईफ अपलिफ्टमेंट करता तिथं त्यांनी वीज निर्मिती केली. तिथं त्यांनी शौचालय निर्माण केले
तिथं त्यांनी स्कूल्स काढले आणि तिथला निसर्गाचा ऱ्हास जो आहे तो त्यांनी कंट्रोल केला. आज तुम्हाला जे काय एव्हरेस्ट बेस कॅम्पला जे काय सुविधा आणि सगळं दिसतं हे त्या एका माणसाच्या कृतीतून ते निर्माण झालं. बरं. आता आपण वळूया, हेच एडमंड हिलरी जे आहेत बरं. त्यांचा मूळचा देश, ओके. की तिथून सुरुवात करूया. मी काय करतो की मी ज्या देशात त्याच्यानंतर मग आपण हां तिथं गेल्यानंतर कोल्हापूरकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा झाला, हां कोल्हापूरमध्ये कोणकोणते बदल अपेक्षित आहेत ते तिथं जाणवले, अगदी बरोबर. ह्याच्याकडे वळूया. हां म्हणजे हे आपल्याकडे नाही का आहे. अगदी बरोबर. हा जो मनातला प्रश्न आहे ना, हां म्हणजे खरा कोल्हापुरी जो आहे ना, हां त्याला आपण जगाच्या पाठीवर कुठेतरी गेलो हां तरी नाही, हे आपल्या जगात कोल्हापुरी भारी आहे, हे आपल्याकडे आहे, हे जगाकडे नाही आहे, अगदी हे जसं जाणवतं हां तसं माझ्या कोल्हापुरात हे नाही आहे, हां म्हणजे हे असलं पाहिजे, ही सुद्धा दुसरी भावना जागृत होती. अगदी बरोबर आहे. तर हा एडमंड हिलरींचा देश म्हणजे न्यूझीलंड, पृथ्वीवरील स्वर्ग स्वित्झर्लंड असं म्हणतात. खरं मला तरी स्वर्ग दिसला तो न्यूझीलंडमध्ये दिसला. बरं. 3 लाख स्क्वेअर किलोमीटरचा हा देश आहे, 30 लाख लोकसंख्या आहे आणि हा देशामध्ये मूळचे मावरी लोक होते बरं. आणि हा देश प्राधान्य केला तो युरोपियन लोकांनी केला. पण बरं. ते जरी तिथे आले, तिथे राहिले केल्या, तरी मावरी लोक हे त्यांच्या मेनस्ट्रीममध्ये कायम राहिले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज न्यूझीलंडचं टुरिझम हे मावरी लोकांच्या संस्कृतीच्या भोवती फिरतं. रोटोरिवा हे जे गाव आहे हां. तिथं टुरिस्ट इंटरप्रिटेशन सेंटर आहे, तिथं तुम्हाला मावरी कल्चर सगळं बघायला मिळतं. बरं. आणि महत्त्वाचं ह्या देशाचं वैशिष्ट्य की ह्याचं लाईव्हलीहूड आहे, म्हणजे ते एक बेट आहे. अशा सुंदर बेट त्यांनी इतकं चांगल्या पद्धतीनं प्रिझर्व केलेलं आहे, चारही बाजूनी समुद्र आहे. त्यांचं लाईव्हलीहूड म्हणजे त्यांचं उत्पन्नाचं साधन काय, तर फॉरेस्ट्री, बरं. म्हणजे लाकूड उत्पादन, लाकूड उत्पादन, दुग्ध व्यवसाय आणि लाईव्ह स्टॉक म्हणजे म्हशी आहेत, गायी आहेत, त्याच्याबरोबर मेंढ्या आहेत, त्यांचं पालन, पशुधन म्हणूया आपण. आता ही फॉरेस्ट्री जी आहे, ह्या फॉरेस्ट्रीचं वैशिष्ट्य बघा की न्यूझीलंड बऱ्याच जगाला लाकूड पुरवतं. आपण म्हणाल की आज भारतामध्ये लाकूड बॅन आहे, आज भारतामध्ये लाकडाच्या घरात फक्त श्रीमंत लोक राहू शकतात असा एक आहे. पण आज न्यूझीलंड जे लाकूड उत्पादन करतं ते कसं करू शकतं, तर त्याचं सोपं एक गणित आहे. 100 एकर तुम्हाला जर फॉरेस्ट कट करायचं असेल तर 150 एकर तुम्ही 2 ते 3 वर्षाचं जगलेलं सॅपलिंगचं फॉरेस्ट दाखवावं लागतं, तेव्हा 100 एकर कटिंगला तुम्हाला परवानगी मिळते. म्हणजे जसं फॉरेस्ट कट करतात त्याच्या 1.5 पटीनं फॉरेस्ट ते एरिया वाढत जातं. नुसतं भरपूर फॉरेस्ट आहे, लाईट कमी असूनही त्यांनी अशा 15-16 जाती निर्माण केल्यात की त्या तिथे वाढतात. म्हणजे पटकन वाढणाऱ्या जाती निर्माण केल्या, पटकन वाढणार आहे आणि त्या हवामानाला सूट होतील. बरं. सॉमिल्स अशा आहेत की लाकूड कट केलं तर एक कण देखील सॉडस्ट पडत नाही. बरं. म्हणजे लाकूड जास्त आहे म्हणून कसं पण कापावं असं नाही, त्याच्यात देखील लेझर तंत्रज्ञान वापरलं. म्हणजे ते फीड केलं की लाकूड असं उन्मळून पडतं आणि पाहिजे ते सेक्शन्स तयार होतात. तिथं ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जी आहे त्याचा वापर केला. ही ॲडव्हान्स 88 सालचं मी सांगतोय. मी जेव्हा तिथं घर बांधायला गेलो होतो, मला असाच फोन आला होता, घर बांधायला येशील का, तुम्ही मनाची तयारी करा आणि मी फोन करतो. तर म्हणलं तयारी झालेली आहे, तुम्ही स्पॉन्सरशिप लेटर पाठवा. 65 दिवसात मी 2,500चं घर मी आणि माझे 2 सहकारी आम्ही बांधतो, आणि लाकडाचं आणि दगडाचं असं घर, लोकली अवेलेबल मटेरियल. तर तिथे स्वस्तात लोकांना घरं मिळतात आज, ते केवळ लाकडामुळे. आणि आपल्याकडे सुद्धा पूर्वी घरं लाकडाचीच होती. पण आज मितीस काय झाले की आपली सगळी वनसंपदा, सगळे डोंगर, आपण घाटमात्याने जातो. आपण कोल्हापुरातूनच बाहेर पडलो तर सादळे मादळे आहे, ज्योतिबा आहे, आंब्याकडचा परिसर आहे, इकडे गेलो तर कात्यानी आहे, गगनबावडा आहे. हे सगळे घाटमाते आपले उजाड झालेले आहेत. ही वनसंपदा गेली कुठे? म्हणजे वृक्षतोड जी झाली, आपण बघतोय अगदी ज्योतिबाचा डोंगर बघितला तर तिथं जी झाडं लावलेली आहेत त्यांनीच ती मुळं जी आहेत झाडांची, त्यांनी ती माती घट्ट पकडून धरलेली आहे. आणि बाकीची तिथं जी कटिंग झालीत झाडं, जिथं वृक्षतोड झाले तिथं जर आपण पाहिलं तर ती माती पूर्ण घसरत चाललेली आहे आता. आणि पाऊस जर प्रचंड पडला तर तिथं मातीचं त्या टिकावंच लागत नाही. अगदी बरोबर आहे. भूसंवर्धन हे वृक्षारोपणामुळेच होतं.
आपल्याला लक्षात येईल की खेडेगावामध्ये जिकडे तिकडे देवळं असतात आणि छोट्या छोट्या देवराया खूप आहेत आपल्याकडे. आपण करंजफेणेची देवराई घेऊया किंवा आंबेश्वरची देवराई घेऊया. ह्या देवराया म्हणजे काय की हे देवाची जागा जी असते देवस्थानची, ह्याच्यातला एक वाळलेली लाकूड जरी तुम्ही घेतलंच जळणाला तर देवाचा कोप होईल ह्या भीतीनं रहिवासी त्या एरियातलं एक झाडाची फांदी देखील तोडत नाहीत किंवा वाळलेलं पडलेलं लाकूड देखील घरी आणत नाहीत. मग ह्या देवरायातलं जे आज तुम्हाला घनदाट जंगल दिसतं तेच पूर्वी तिथे होतं. अगदी हे संदर्भ छत्रपतींच्या काळात सुद्धा आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांनी सुद्धा आज्ञापत्र काढलेले आहेत निसर्गाच्या जतन संवर्धनासाठी. हो, म्हणजे खरं तर आपल्याला एक परंपरा आहे निसर्गाचं जतन करायची. म्हणजे ज्यांनी हे स्वराज्य निर्माण केलं, संकल्पक जे आहेत त्यांच्या संकल्पनेमध्ये जर निसर्गाचं संवर्धन असेल तर ते आत्तापर्यंत आजच्या पिढीपर्यंत सुद्धा रुजलं पाहिजे. डेफिनेटली रुजलं पाहिजे. आपण हजारो झाडं लावतो पण त्यातली किती झाडं जगतात, का जगत नाहीत, त्याच्याकरता वेगळं डिपार्टमेंट आहे. पण ते कोणती झाडं लावतात ह्या सगळ्याचा अभ्यास होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे नुसती लागवड नाही तर पुढं ती जतन आणि संवर्धन सुद्धा केली पाहिजेत. लावल्यानंतर आपलं काम झालं असं नाही आहे, त्याची वाढ सुद्धा झाली पाहिजे. माझं म्हणणं आहे तर लागवड सुद्धा करू नका. तुम्ही एखादी एरिया प्रोटेक्ट केली, ती निसर्ग त्याचं तो काम करतो. आज आपण लॉकडाऊनमध्ये बघतोय की निसर्ग त्यांनी लगेच त्याचं काम सुरू केलं जेव्हा मानवाचा हस्तक्षेप थांबला तेव्हा. बरं, जंगल्स अशीच तयार होतील. तुम्ही तो एरिया प्रोटेक्ट करा आणि तिथे जी मूळच्या प्रजाती आहेत त्या स्वतः तिथं उगवतील. तुम्ही बाहेरून कुठली आणून लावायची गरज नाही. बरं. तर हे जे कोल्हापूरमध्ये जागा आहे, सुंदर असा भूप्रदेश आहे, भूभाग आहे आणि दैवकृपेने पाऊसही चांगला आहे. अगदी. त्यामुळं वृक्ष संवर्धन हे सर्वात मुख्य मुद्दा हा मला जाणवतो तो कोल्हापूरमध्ये झाला पाहिजे. आमच्याकडून सुद्धा एक वेगळी ॲक्टिव्हिटी आम्ही केलेली होती आपल्या दैनिक पुढारीच्या प्रयोग सोशल फाउंडेशनकडून. आपण सेटबॉलची एक ॲक्टिव्हिटी केलेली होती. आपण ते डिस्पर्स केलेले होते पहिल्या पावसाच्या सरीनंतर. त्याच्यामध्ये आपण स्थानिक प्रजातींच्या ज्या बिया आहेत त्या वापराव्या असं आवाहन केलेलं होतं सीडबॉल्समध्ये. तर संशोधनामध्ये असं काही प्रजाती या बायो वेपन म्हणून आपल्या इथं वापरल्या जात आहेत. म्हणजे स्थानिक प्रजातींचे जे वृक्ष आहेत त्यांच्या ठिकाणी ते मुद्दा म्हणून पेरले जात आहेत परदेशी वृक्ष, जेणेकरून नैसर्गिक संपन्नता जी आहे स्थानिक ती राहू नये. हे पर्यावरण तज्ज्ञ आहेत मधुकर वासुळकर सर, त्यांनी सांगितलेलं आहे की बायो वेपन आपले इथं आता यूज करत आहेत. तर हे सुद्धा आपल्याला आता टाळलं पाहिजे. विदेशी वृक्षाची लागवड 100% आपल्याकडे त्याची सूची आहे त्या झाडांची. अगदी बरोबर. आणि आपण जरूर जी लोकल व्हेजिटेशन आहे, लोकल झाड हे आहेत वृक्ष संवर्धन, ही जोपासा, ही लावा आणि त्यातून आपण ही ग्रीन कवर आपण वाढवू शकतो. दुसरं नैसर्गिक स्रोत जे आहे ते म्हणजे पाणी. आणि पाण्यामध्ये स्टील वॉटर म्हणजे एका जागी थांबणारं पाणी आणि वाहणारं पाणी असे दोन भाग आहे. पावसाचं पाणी हे दोन स्वरूपात पृथ्वीवर पडलं की असतं, एक वाहतं किंवा ते स्थिर राहतं. तर हे अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणि याचं तुम्हाला उदाहरण जर द्यायचं झालं की बहुतच्या देशामध्ये पाण्याचे हे साठे किंवा हे वाहतं पाणी हे कशा पद्धतीनं जोपासलं जातं. तर इंग्लंडमध्ये त्यांनी लेक डिस्ट्रिक्ट तयार केलेलं आहे. लेक डिस्ट्रिक्ट म्हणजे तलावांचा जिल्हा, जो कोल्हापूर ओरिजिन आहे. डेफिनेटली आपण जर बघितलं डोळे उघडे ठेवून, आपण जर डोळे उघडे ठेवून बघितलं तर कोल्हापूर जिल्हा हा लेस डिस्ट्रिक्ट आहे. कोल्हापूर जिल्हा काय, कोल्हापूर शहर होतं. शहर. कोल्हापूर शहरामध्ये किती तलाव होते तुम्ही मी नावं घेतो. टाकाळा होतं, दुधाळी होतं, रावणेश्वर होतं, वरुण तीर्थ होतं, लक्षतीर्थ आहे, कपिल तीर्थ होतं. किती तलाव होते, यातले किती राहिले? कळंबा हा मॅनमेड असला आता राहिले रंकाळा त्याची रंकाळाचं स्तोत्र देखील तलावात पाणी येण्याकरता जे टाउन प्लॅनिंग करायला पाहिजे होतं रंकाळ्याच्या भोवती, की पाणी येणार कुठून, पावसाचं पाणी, हे सगळे तलाव कोल्हापुरातले गेले का? तर त्यांच्या
जे पाणी वाहत येत होतं तो परिसर डेव्हलप झाल्यामुळं ते पाणी यायचं बंद झालं बरं. आणि त्याच्याऐवजी त्या परिसरातून येणारं सांडपाणी हां. तिथे यायला लागलं. म्हणजे नैसर्गिक स्रोत जे होते पाण्याचे हां. ते बंद झाले. आता इथे ह्या लेक डिस्ट्रिक्टमध्ये काय आहे की तिथे एवढे लेक्स आहेत, तर त्या डिस्ट्रिक्टमध्ये त्यांनी शेती कशी करायची, पशुधन कसं पाळायचं, बांधकाम कसं करायचं आणि टुरिझम ॲक्टिव्हिटी कशा करायच्या. ठीक आहे, लेक डिस्ट्रिक्ट आहे तर रिस्ट्रिक्शन आहेत. रिस्ट्रिक्शन जेव्हा आहे तेव्हा लोकल लोकांना रोजगार उपलब्ध कसा होईल ह्याचं देखील त्यांनी त्याच्यामध्ये प्रयोजन केलेलं आहे. मग असे लेक्स आपल्याकडे आपण जर आज बघितले तर आपण सुरू करूया. कळमावाडी आहे, कळमावाडी. राधारगरीचा लक्ष्मी तलाव आहे. बरोबर. धोम धरणाची गॉर्ज फील झाली की तो देखील खूपच मोठा असा जलसाठा निर्माण होईल. खाली तुळशी आहे, पलीकडे वेसरप आहे, गोदे आहे. आपण छोटं उदाहरण घेऊया, चित्री डॅम आहे. हां, चित्री अंदूरचा तलाव घ्या. अंदूरचा. तिथे चांगल्या डेव्हलपमेंट आणि तो निसर्ग आता सुंदर होऊ लागलेला आहे. तर अशा सगळा हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लेक डिस्ट्रिक्ट होऊ शकतं. तसंच पीक डिस्ट्रिक्ट. बरं. पीक डिस्ट्रिक्ट म्हणजे काय की त्या जिल्ह्यामध्ये डोंगर आणि कडे आहेत, बरं. ते संपूर्ण त्यांनी कॉन्झर्व केलेत आणि त्याची नैसर्गिक ठेवा आहे तसा ठेवला आहे. तो ट्रेकिंग, हायकिंग, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करता ओपन झालेला आहे. आणि मनुष्याला जेव्हा निसर्गात जायचं असतं तेव्हा तो लेक डिस्ट्रिक्टमध्ये जातो, पीक डिस्ट्रिक्टमध्ये येतो. मग आपल्याकडे तर हा पश्चिम घाटात एवढी शिखरं आणि एवढे डोंगर आहेत, म्हणजे सगळंच एकत्र आहे. वेगवेगळे सुद्धा नाही, एकाच डिस्ट्रिक्टमध्ये ते सगळं होऊ शकतं. तर हे करणं खूपच म्हणजे एक कोल्हापूरच्या दृष्टीनं खूपच अभिमानास्पद नैसर्गिक ठेवा जपला पाहिजे आणि जे सुंदर असा निसर्ग लोकांकरता उपलब्ध. अगदी बरोबर. म्हणजे सह्याद्रीचं खरं तर वरदान लाभलेलं आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला. ते अगदी जैवविविधता असेल किंवा मग बाकीच्या पाण्याचं अस्तित्व आहे आपल्याकडे, वेगवेगळ्या पद्धतीचं नैसर्गिक स्रोत आहेत पाण्याचे, ज्याच्यामुळे हे तलाव तयार झाले. आणि त्याचबरोबर बाकीच्या गोष्टींमध्ये ऐतिहासिक वारसा सुद्धा आहे. ऐतिहासिक वारसा तर खूप आहे. आता तुम्ही साधं उदाहरण घ्या की पंचगंगा घाट आहे, रंकाळा आहे, नरसोबावाडी आहे, कुरुंदवाडचा घाट आहे. औदुंबर जरी सांगली जिल्ह्यात असलं तरी ते कोल्हापूरच्या जवळच आहे. हे सगळे घाट जे आहेत ह्यांना काहीतरी ऐतिहासिक सांस्कृतिक पार्श्वभूमी निर्माण झालेली आहे. आणि ही ठिकाणं आता साधं आपण संध्यामठ जर बघितलं, बरं, संध्यामठच्या बॅकग्राऊंडला शालिनी पॅलेस आहे. हो. आणि तो रंकाळा तलाव. कोल्हापूरचा कुठला चित्रकार नाही आहे असं सांगा की ज्यानं ते चित्र आपल्या कुंचल्यातून रेखाटलं नाही. किंवा पंचगंगा घाट आहे म्हणा की तिथं बसल्यावर कुठल्या चित्रकाराला हे रेखाटण्यापासून तो दूर राहिला. प्रत्येकजण. आणि ह्या फ्रेम्स कोल्हापूरचा सगळीकडे आज आहेत. ते रंकाळा असू दे किंवा पंचगंगा असू दे, ह्याचं वैशिष्ट्यच असं आहे की तुम्ही जेव्हा जेव्हा तिथं जाल तेव्हा तेव्हा तुम्हाला ते नवीनच भासतात. अगदी बरोबर. आणि पिढ्यानं पिढ्या लोकांच्या आठवणी याच्याशी आहे. हो. आता दुसरं आपण हे घेऊया की वाहणारं पाणी जेव्हा मी म्हणतो तेव्हा कोल्हापूर एवढं लकी शहर आहे किंवा एवढं भाग्यवान आहे की ह्या कोल्हापूर शहरातून ही पंचगंगा माई आमची वाहते आणि अखंड 12 महिने वाहते. हा पंचगंगेचा जवळजवळ हा 13 किलोमीटरचा लांब आपल्याला जो मिळालेला आहे, म्हणजे नदीचा काठ दोन्ही बाजूचा. ह्याची आज अवस्था काय? आपलं जे 6-7 लाख पॉप्युलेशन आहे यातलं किती शेकड्यातलं लोक आज त्याचा अनुभव घेऊ शकतात. हा घाट जो आहे, हा काठ जो आहे, असे जे काठ आहेत नद्यांचे शहरातून गेलेले, ते पाश्चात्य देशात तुम्ही जर बघितले तर अतिशय सुंदररित्या ते मेंटेन केलेले आहे. त्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर राईन रिव्हर जी जर्मनीमधली आहे, बरं, ह्या घाट हा कोबलेन्सपासून कलोनपर्यंत तुम्ही त्या घाटाच्या दोन्ही बाजूनी सायकलिंग करू शकता, ट्रेकिंग करू शकता, चालू शकता. तिथं चिल्ड्रन पार्क आहे, तिथं सिनियर सिटीजन पार्क आहेत. राहीनला पूर येतोच दरवर्षी. बरं. म्हणजे पंचगंगेसारखा तिथंही पूर आहे, हो. पण तरी सुद्धा डेव्हलपमेंट केलं. हो, पूर हा काही दिवस राहतो. अगदी बरोबर. उरलेले दिवस तो शहराची हेल्थ
चांगली ठेवण्याकरता सिटिझन्सना अवेलेबल होतो आणि सुंदर आहे. म्हणजे नैसर्गिक प्रवाह जो आहे त्या नैसर्गिक प्रवाहाला अनुसरून ते पुढचं जे काय आहे टुरिझम डेव्हलपमेंट. सबमर्सिबल लँडस्केप हा प्रकार आहे. बरं म्हणजे ते लँडस्केप पाण्यात गेलं तरी त्याच्यात काही नुकसान होत नाही. बरं म्हणजे त्याच्या पुढचं प्रगतशील देशांची लक्षणं असतील कदाचित. प्रगतशील म्हणा किंवा आता नेदरलँड सारखा देश आहे तो समुद्राच्या लेवलच्या खाली आहे. बरं त्याचं सगळं ट्रान्सपोर्टेशन कॅनॉलमध्ये चालतं. तर पाण्याचं नियोजन सुंदर केलं आहे. आत्ता कोल्हापूरला जी पूर आले मागच्या वर्षी किंवा आता लोकांना वाटतं की पूर येतील, आता ही फीचर होईल कोल्हापूरची. पण हे चॅलेंज आहे कोल्हापूरच्या टाउन प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून आणि सिव्हिल इंजिनिअरिंगच्या दृष्टिकोनातून. हे फ्लड्स आपण एक आयकॉनिक डेव्हलपमेंट म्हणून त्याचा वापर करू शकतो. आणि पुणे एक वेळ मी सगळ्यांचं स्वागत करतोय आणि एक छान प्रश्न आपल्याला आला आहे. त्या प्रश्नाकडे वळतोय कारण की त्या विषयावरच आता आपण बोलतोय. अनिल धडामत त्यांनी प्रश्न विचारला आहे की इको सेन्सिटिव्ह झोन जे आहे त्याच्याबद्दलचे समज आणि गैरसमज काय आहेत. हा पुढे येणार आहे. बरोबर आहे मुद्दा आणि चांगल्या पद्धतीने चांगला प्रश्न विचारलेला आहे त्यांनी. तर जसं फ्लड्स आहेत आता फ्लड्स येणार असतील येऊया, तुम्ही त्याप्रमाणे तो काठ डेव्हलप करा. काही ठिकाणी फ्लोटिंग सिटी आहेत, काही ठिकाणी पाण्याच्या वर देखील हे केलेलं आहे. पण निसर्गाला अडथळा न करता मनुष्याला त्याचा वापर चांगल्या पद्धतीने होईल अशा पद्धतीची डेव्हलपमेंट ह्या नदीकाठ त्याचा संवर्धन करून आपण त्याचं बायोडायव्हर्सिटी पार्क, बर्ड्स पार्क, ओके, बॉटॅनिकल गार्डन हे सगळं करू शकतो. जे ऑलरेडी मैसूर सारख्या ठिकाणी आहे, बेंगलोरमध्ये आहे बॉटॅनिकल गार्डन. आणि हा जस्ट इमॅजिन करा, हा 13 किलोमीटर हे वरदान आहे कोल्हापूर शहराला. आणि ते हाती घेणं रंकाळ्याप्रमाणेच आणि त्याचा नैसर्गिकदृष्ट्या डेव्हलपमेंट करणं आणि पूर आले तरी त्यातून त्याचं सौंदर्य वाढवणं पुरामुळं, असा दृष्टिकोन नाही का ठेवता येणार आपल्याला. वाटतं शिवाजी विद्यापीठामध्ये सुद्धा एक बॉटनिकल गार्डन डेव्हलप झालं आता चालू आहे त्याचं. पण शिवाजी विद्यापीठाचा एरिया आणि नदीकाठचा एरिया आणि तिथं नॅचरल पाण्याचं चोतं आणि नदी, झाडं आणि तो काठ ह्याच्यात जैविक विविधता ॲटोमॅटिक डेव्हलप होते. अगदी बरोबर. आज बघितलं आपण की या पुरामुळं अनेक फायदा झालेला आहे की मगरी ज्या आहेत त्या वरच्या दिशेने सगळ्या नद्यांमध्ये चालल्यात. म्हणजे भोगावती नदी राधानगरीमध्ये परवा मगर आली. म्हणजे विचार करा, त्या आपल्या मूळच्या ठिकाणी जाऊ लागल्यात असं म्हणायला हरकत नाही. मी मगाशी म्हटलं निसर्ग आपलं काम करत असतो. अगदी. तर हे जसं सांगितलं तसं आपण पुढचा भाग जो आहे की इको सेन्सिटिव्ह त्यांनी प्रश्न विचारला होता, त्यापूर्वी मी एक संकल्पना जी पाश्चात्य देशामध्ये आहे आणि पाश्चात्य देश हे किती सेन्सिटिव्ह आहेत जिओग्राफिकल वंडर्सच्या बाबतीत, तर त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपण USA उदाहरण घेऊया. म्हणजे युनायटेड स्टेट्समध्ये 62 प्रोटेक्टेड नॅशनल पार्क्स आहेत. हां, आणि ते ह्यूज आहेत. आणि इंडियामध्ये किती आहेत? नाही, इंडियामध्ये आपण येऊया त्या प्रोटेक्टेड ह्याच्याकडे, पण ते ह्यूज आहेत. ह्यूज म्हणजे तुम्ही उदाहरण घ्यायचं झालं तर ॲरिझोनामधलं ग्रँड कॅनियन घ्या. त्याच्यामध्ये तो जो क्लिफ्स आहेत आणि मध्ये वाहणारी कॉलोरॅडो रिव्हर आहे, तिथे तुम्ही हायकिंग, ट्रेकिंग, त्या रिव्हरमध्ये राफ्टिंग करू शकता. किंवा सक्कोया योसेमिटी बायोस्फिअर रिझर्व आहे की जगातली सर्वात मोठे ह्यूज वृक्ष, की आपण बघितलं असेल की एखादा वृक्ष आहे आणि त्याच्या बोगद्यातून गाडी जाते असं चित्र बघितलं असेल, ते इथलं आहे. तो सिक्वोया वृक्ष, त्याचा गर जो असतो तो अनेक फूट, अनेक मीटरचा असतो. नैसर्गिक ढाच्यात तसाच ठेवलेला आहे, जपलेला आहे. आणि तो एवढा वृक्ष वाढायला किती वर्ष लागली असतील आणि का त्यांनी तो प्रोटेक्ट केला. किंवा येलोस्टोन हे घ्या नॅशनल पार्क, की तिथं जेवढं काही नैसर्गिक धबधबे, वॉटरफॉल आणि फीचर्स आहेत ते त्यांनी प्रोटेक्ट केलेले आहेत. आणि तिथं डेव्हलपमेंट रिस्ट्रिक्शन आहे, पण तिथल्या लोकांना उत्पन्नाचं स्रोत देखील त्यांनी दिलेलं आहे. तर अशा पद्धतीचे पार्क्स जर आपण बघितले, त्यातून आपण मग आता वेस्टर्न घाटकडे येऊया. म्हणजे तिथे जसं निसर्ग त्यांनी जपला आहे, वेस्टर्न घाट म्हणजे काय आहे हो? वेस्टर्न घाट म्हणजे आपल्या गुजरातपासून कन्याकुमारीपर्यंत सह्याद्रीची जी रांग आहे तो वेस्टर्न घाट. वाय वेस्टर्न घाट?
एकतर तो पश्चिमेला आहे आणि पाऊस या ठिकाणी जो पडतो तो प्रचंड पाऊस असा इथे पडतो आणि वृक्षसंपदा आहे आणि पर्वताची जैविक विविधता आणि रांग आहे. हा किती किलोमीटरचा आहे? हा 1600 किलोमीटरचा आहे. बरं. एकूण 1600 किलोमीटरपैकी महाराष्ट्राला किती मिळालं आहे? 720 किलोमीटर मिळालं. बरं. आणि महाराष्ट्रामध्ये 720मध्ये कोल्हापूरचा वाटा सर्वात मोठा आहे. बरं. तुम्ही जर लेंथ वाईज बघितलं तर. बरं. म्हणजे सह्याद्रीचा पट्टा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोल्हापूरला लाभला. हो, तुम्ही कोल्हापूरचा नकाशा जर बघितलं तर वर नाशिक, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, मध्ये पुणा, सातारा, कोल्हापूर आणि मग खाली रत्नागिरी, सिंधुदुर्ग. तर सर्वात जास्त लांबी ह्या वेस्टर्न घाटची जी मिळालेली आहे ती कोल्हापूरला मिळालेली. आता त्याच्या पुढे आपण गेलो की ह्या वेस्टर्न घाटमध्ये जवळजवळ 325 स्पेसिस इंडेंजर स्पेसिस आहेत की ज्याच्यावर आज जग देखील लक्ष ठेवून आहे. त्याच्यामध्ये वनस्पती असतील, मॅमल्स असतील, इन्सेक्ट्स असतील, रेप्टाईल्स असतील, वेगवेगळ्या हे जी जैविक विविधता आहे ती तिथे इंडेंजर्ड स्पेसिस म्हणून ऑलरेडी. आणि अजूनही काही काही मिळत आहेत. आंबोलीमध्ये काही फ्रॉग्स मिळतात, काही वनस्पती आपल्याला इथे ट्रेस आउट होतात. तर हा जो ठेवा आहे तर हा ठेवा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज म्हणून प्रोटेक्ट व्हावा याच्याकरता 2006ला भारतानं युनेस्कोला एक हे केलं होतं, रिक्वेस्ट केली. आणि 2012मध्ये युनेस्कोनी यातल्या बऱ्याचशा पट्ट्यातल्या वेस्टर्न घाटमधल्या ह्या प्रोटेक्ट केलेल्या आहेत. त्यातलं रिसेंट उदाहरण आपल्याला बघायला झालं तर कासचं पठार. हो, इट इज युनेस्को प्रोटेक्टेड आहे. भीमाशंकर आहे, चांदोली नॅशनल पार्क आहे, राधानगरी सँच्युरी आहे. हे सगळे ऑलरेडी प्रोटेक्ट झालेले आहेत. एक फरक लक्षात घ्या, इको सेन्सिटिव्ह झोन, नॅशनल पार्क आणि सँच्युरी. सँच्युरी म्हणजे काय की सँच्युरीमध्ये वाईल्ड लाईफची जी मुवमेंट असते किंवा वाईल्ड लाईफचा एक्झिस्टन्स असतो तो प्रोटेक्ट करायचा असतो. हो. नॅशनल पार्कमध्ये काय, नॅशनल पार्कमध्ये फ्लोरा आणि फौना हा सगळा प्रोटेक्ट करायचा असतो, म्हणजे तो एरियाच प्रोटेक्ट करायचा असतो. तर थोडक्यात नॅशनल पार्कमध्ये तुम्ही काही करू शकत नाही, तिथला दगड देखील उचलू शकत नाही. हा फरक आहे. आणि मग इको सेन्सिटिव्ह झोन म्हणजे काय की तिथे ह्या दोन्ही गोष्टींचा कॉम्बिनेशन करून तिथे लोकांना राहायला देणं आणि त्यांचं जीवनमान कसं सुखकर होईल हे बघत तो प्रोटेक्ट करणं आणि काही गोष्टींना बंधनं, म्हणजे स्थानिक रोजगाराला प्राधान्य देणं दिलं पाहिजे. जसं मी सांगितलं की लेक डिस्ट्रिक्ट आहे, पीक डिस्ट्रिक्ट आहे, तिथं आज टुरिझम एवढं वाढलेलं आहे आणि लोकांना लोकजीवनाचं साधन जे मिळालेलं आहे. तसं तुम्ही इको सेन्सिटिव्ह झोन करताना झोनच का करता, तुम्ही संपूर्ण जिल्हा इको सेन्सिटिव्ह करा. सोपं आहे जगायचं इको सेन्सिटिव्ह. उलट तुम्ही आनंदानं तो उपभोग घ्याल. आज लॉकडाऊनमध्ये तुम्ही जे निसर्गाच्या जवळ गेलेलं आहे, तुमच्या घरी पक्षी येऊ लागले, पक्ष्यांचे आवाज तुम्हाला ऐकायला येऊ लागलेले आहेत, तुम्हाला नदीचं पाणी स्वच्छ दिसायला लागलेलं आहे. एक लक्षात घ्या की तुम्ही 500 एकरवर कॉन्सन्ट्रेट करून इको सेन्सिटिव्ह झोन केलेला बरा का 5 लाख एकर तुम्ही इको सेन्सिटिव्ह सारखं वाढवलेलं बरं? ताण कोणावर येईल? 500 एकरावरच ताण येणार. 5 लाखवर सगळेजण, म्हणजे को एक्झिस्टन्स जो असेल तो तिथं राहील. म्हणजे सर्वसमावेशक पूर्ण जिल्ह्यासाठी असलं पाहिजे. हो, असं. आता हे काय म्हणतो आपण इको सेन्सिटिव्ह, तर वाईल्ड लाईफ करता. हो. तर आपण आता काय करूया की वाईल्ड लाईफ करता आपण करवडलं, म्हणजे आपल्याला इको सेन्सिटिव्ह झोन काय आहे याचं लक्षात येईल. वाईल्ड लाईफमध्ये आज जगातले मॅक्झिमम टुरिस्ट ट्रॅव्हल कुठे करतात? वाईल्ड लाईफ बघायचं असेल म्हणजे ह्या पृथ्वीवर पूर्वी डायनासोर होते, वेगवेगळे महाकाय प्राणी होते, पण आता जे काय प्राण्यांची वाईल्ड लाईफची हे आहे किंवा पक्षी आहेत हे सगळे बघायला लोक कुठे जातात? तर लोक आफ्रिकेला जातात. आफ्रिकेला त्यांना काय मिळतो? चिंपांजी बघायला मिळतो, गोरिला बघायला मिळतो, मगरी बघायला मिळतात, लायन आहे, हत्ती आहेत, रायनो आहे, कुठला प्राणी नाही, डिकडिक आहे, इम्पाला आहे, असंख्य प्राणी. जेरीनाक म्हणून एक सुंदर, म्हणजे जंगलातला सर्वात फिट प्राणी असं म्हणतात जेरीनाक, तो बघायला मिळतो. पक्षी तर विचारू नका. म्हणजे पक्ष्यांच्या बाबतीत जर बघायचं म्हटलं तर आम्ही आफ्रिकेला जातो तेव्हा सगळेजण प्राणी बघत असतात.
किल बघत असतात. पण ब्रिटिश लोक काय करतात, एकाही प्राण्याकडे ढुंकून बघत नाही. बर. दे आर बर्ड लवर्स, दे आर ग्रेट बर्ड वॉचर्स. ओके. दे फाइंड आउट अमेझिंग बर्ड्स की जे आम्ही प्राणी बघताना बघत शिकत. ही सगळी लोक जी आहेत आज केनियामध्ये, केनियाचं संपूर्ण अर्थकारण हे वाईल्ड लाईफ टुरिझमवर आहे. तर केनियन लोक तिथे राहत नाहीत का, मसाई लोक जी वाईल्ड लाईफ मॅनेज करणारी आहेत, की जी वाईल्ड लाईफबरोबर ज्यांचा जन्म झाला आहे ती अजूनही त्या नॅशनल पार्क्समध्ये राहत आहेत. दे आर मॅनेजिंग द वाईल्ड लाईफ ऑल्सो. ओके. ते तुम्हाला टूर गाईड म्हणून तुमच्याबरोबर येतात. मग ते तुम्हाला जंगल चांगलं सांगतील का एखादा बाहेरचा गाईड चांगलं सांगेल? स्थानिक लोकच सांगणार. वस्त्या देखील तशाच आतमध्ये ठेवलेल्या आहेत. बरं. म्हणजे खरोखर जंगल मॅनेज करायचं असेल तर जंगलात राहणाऱ्या लोकांइतकं जंगल कोणालाही माहीत नसतं आणि त्यांच्या इतकं जंगल चांगलं मॅनेज कोणी करू शकणार नाही. मग आपण वेगवेगळ्या सिस्टीम विनाकारण का करतो, कायदे कानून का करतो? मग तुम्ही इकोसिस्टीम करायच्या ऐवजी तुम्ही ह्या निसर्गात जसे प्राणी पक्षी राहतात तसंच तुमचं लाईफस्टाईल ठेवा, तशाच पद्धतीनं तुम्ही राहावा. इकोसेन्सिटिव्ह काही करायची गरज नाही. बरोबर. तर हे बघत असताना आपण म्हणजे जर कायद्याचा बडगा उकारायची गरज नाही. आपण कायदे करतो पण त्यातून कायद्या झालं की त्याच्यावर गुन्हा दाखल करणं आणि चौकशी करणं, या पलीकडे काय होतं का? बरोबर. आता आपण विचार करूया की वेस्टर्न घाटमध्ये आपण जर कोल्हापूरचं तुम्हाला सांगितलं की अगदी पाटगावपासून, तिलारीपासून, आंबोली, गगनबावडा, राधानगरी, आंबा हे सगळे हिल स्टेशन्स आहेत. सुंदर घाट आहे आणि अतिशय महत्त्वाचं की ह्या सगळ्या वेस्टर्न घाटला तेवढ्याच लांबीचा समुद्रकिनारा मिळाला आहे. तो किती अंतरावर आहे हो? एरियल डिस्टन्स म्हटला तर 30 किलोमीटर. फारच कमी. मग जस्ट विचार करा की कुठल्या देशामध्ये अशी पर्वतरांग, समुद्राला लागून, रेन फॉरेस्ट हो, आणि समुद्र असं कॉम्बिनेशन कुठे आहे दाखवा मला. ग्लोबल कोकण एक परिसंवाद अरेंज करतं मुंबईमध्ये परिसंवाद, आणि खुद्द टुरिझम मिनिस्टर डायसवर होते आणि विषय होता कोकणाचा विकास का झाला नाही आणि का व्हावा. तेव्हा मी एक स्टेटमेंट केलं होतं आणि सगळेजण अवाक झाले होते. मी म्हटलं कोकणाचा विकास झाला नाही हाच करा कोकणाचा विकास. त्याचे जे आयोजक होते संजय यादवराव, त्यांना अजूनही सांगतो तुम्ही कोकणाचा विकास करू नका. आज कोकण जे आहे आज कळेल, आज लॉकडाऊनमध्ये देखील तुम्हाला कोकणाची व्हॅल्यू कळेल. ह्याची काही उदाहरणं आहेत जगामध्ये. आणि हा नैसर्गिक ठेवा, समुद्र किनारा, जसं आपण म्हणतोय की हे आम्हाला लाभलंय, तसं हा वेस्टर्न घाट आणि हा समुद्र किनारा ह्याच्यामध्ये जे आहे ती कोकण आहे, कोकण रिजन आहे. हां, तुम्ही कोकणाचा कॅलिफोर्निया करायचा विचार करू नका. तुम्ही कोकण हे कोकणच ठेवा. कोकण हे कोकणच्या नावावरच ओळखलं जाईल आणि त्याला दुसऱ्या कुठल्या गोष्टीची कम्पेअर करू नका. गरजच नाही. वाय कोकणाचा कॅलिफोर्निया? देयर इज नो नीड. बरोबर. आज कोकणातली जी विविधता आपण जशी कोल्हापूरची आहे तशीच कोकणामध्ये, आणि कोल्हापूर परत कोकणाच्या एवढ्या जवळ आहे. हा जमेची बाजू आपल्याकरता आहे, कोल्हापूरकरता. तर आपण वाईल्ड लाईफवर चर्चा करतो. तर पूर्वी हे हंटर्स जे होते, शिकारी, त्यांनी एक बिग 5 नावाची संकल्पना तयार केली. बिग 5 म्हणजे काय की जंगलामध्ये शिकार ज्याची करावीशी वाटावी आणि जे शिकार करायला अवघड असतात असे 5 प्राणी. बरं. तर त्याच्यात हत्ती आला, सिंह आला, लेपर्ड आला, रायनोसोरस आला आणि बफेलो आला. हे बिग 5 झाले तयार. पण आता हंटिंग बॅन झालं. हो. मग त्याचा उपयोग आज कॉन्झर्वेशन लाईननी वेगळा केला की बिग 5 म्हणजे आज टुरिस्टला जर हे 5 प्राणी बघायला मिळाले तर त्याला बिग 5. आणि चेरी ऑन द आईस्क्रीम म्हणजे किल बघायला मिळाली एखाद्या टुरिस्टला जंगलात, की एखाद्या प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करतो, तर दॅट इज अ चेरी ऑन द आईस्क्रीम. तर ह्या बिग 5 मधले बिग 4 आपल्याकडे आहेत. बर. म्हणजे हे डिस्कवरीमध्ये बघतोय आपण फक्त, हे आपल्याला सुद्धा उघड्या डोळ्यांनी बघायला मिळेल. मला सांगा की भारतामध्ये हत्ती किती आहेत? 30,000 हत्ती आहेत. बरं. 30,000 हत्तीमधले कर्नाटकमध्ये म्हणजे आपल्या शेजारच्या राज्यामध्ये 6,000 हत्ती आहेत.
आज कर्नाटकमधली लोक त्या हत्तींबरोबर राहतात की नाही? का आपल्याला दररोज वाचायला ऐकायला मिळतं एवढं नुकसान एवढे नाही. आज भारतामध्ये वाघ किती आहेत? 3,000 वाघ आहेत. त्यातले 500 वाघ कर्नाटकमध्ये. बर. हां, म्हणजे आपल्या शेजारच्या जिल्ह्यात काय आहे बघा, शेजारच्या राज्यामध्ये की जो आपल्या जिल्ह्याला लागून आहे. हो. महाराष्ट्रात हत्ती किती आहेत? महाराष्ट्रात हत्तीचा प्रदेश नाही आहे. शाहू महाराजांनी पडसाळीला हत्ती पैदास करायचं केंद्र उभा केलं होतं. बर. शाहू महाराजांनी ट्राय केला होता. शाहू महाराजांना माहीत होतं की हे जंगल शक्तिशाली आणि रीच व्हायचं असेल तर ह्या जंगलात हत्ती पाहिजे. वाघ तर होतेच त्यावेळेस. हो. ज्या जंगलात हत्ती असतो ते जंगल शक्तिशाली असतं. बर. हां, तर हे 6 हत्ती कुठे आहेत? हे कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. हां. आता वाघ म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे वाघ आहेत 312 वाघ आहेत आत्मेती. बर. ह्यातले आपल्याकडे किती आहेत वेस्टर्न घाटमध्ये, किंवा त्यातले कोल्हापुरात किती आहेत म्हणजे महाराष्ट्रातल्या वेस्टर्न घाटमध्ये? डेफिनेटली तिलारी आणि कुठेतरी आहेत, पण निश्चित अजून त्याचं हे नाही. 1 असतील, 2 असतील, 3 असतील. म्हणजे हत्ती, वाघ, बिग 5 मधला दुसरा प्राणी उरला लेपर्ड. भरपूर लेपर्डचे आहेत. आणि चौथा प्राणी म्हणजे बफेलो. पण बफेलोच्या फॅमिलीचाच सारखा आपला इंडियन गौर, आणि तो पण महाराष्ट्रातला तगडा. बरोबर. म्हणजे राधानगरीमध्ये जो बघितला आहे की असं खरोखर बघत बसावं असं वाटतं. असा गवा दिसला पूर्ण वाढ झालेला, एवढा सुरेख आणि वेल बिल्ड असा गवा जो आहे तो रस्त्यावर उभारला तर पूर्ण रस्ता व्यापतोय तो. हो. आता ह्यांचा वावर आहे, ह्यांच्याकरता लागणारं क्षेत्र जे आहे ते क्षेत्र कमी झाल्यामुळं ते मानव वस्तीमध्ये येत असतात. आज आपण सँच्युरीमध्ये देखील वाईल्ड लाईफला प्यायला पाणी नसतं. ते पाण्याकडे येणारच. तर त्यांना जर त्यांचा परिसर करून दिला तर हे मानवी वस्तीकडे देखील जास्त आता येणार प्रयत्न नाही. काही सुरू आहेत. म्हणजे त्यांचे जे नैसर्गिक पाणवठे आहेत तर त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये पाणी कसं देता येईल, पाण्याचा साठा कसा त्यांना उपलब्ध करून देता येईल, त्यासाठी राधानगरीमध्ये सध्या तर प्रयत्न चालू आहेत. अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. पण आपण जर बघितली वाईल्ड लाईफची संख्या आणि ते पाणवठे उपलब्ध करून दिले जाणारे, ते खूपच मर्यादा त्याला येतील. हा उपक्रम चांगला आहे, पण जनरल विचार करा की एका पाणवठ्यावर आपण पाणी प्यायला जातो, सगळे प्राणी एकाच वेळेला जाऊ शकतील का? नाही. प्रत्येक प्राण्याला त्याच्या जीवाची काळजी असते. त्यामुळं पाणवठ्यावर जाताना पाणी प्यायला जाताना देखील प्रत्येक प्राण्याची वेळ, त्याची पद्धत असते. बर. आणि मग प्रायव्हसी आणि सेल्फ प्रोटेक्शन हे बघून ते तिथे पाणी प्यायला जातात. आणि मग असे पाणवठे तुम्ही जे करतात ते थोडाफार त्याच्यावरचा भार निघेल, पण नैसर्गिकरित्या पाण्याला जंगलात पाणी मिळणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे त्या दृष्टिकोनातून आता प्रयत्न होणं गरजेचं आहे. डेफिनेटली. आता मग तुमचा प्रश्न होता की इको सेन्सिटिव्ह झोनबाबत. तर इको सेन्सिटिव्ह झोनबाबत आपण कायदा काय सांगतो आणि काय करण्यापेक्षा आपण स्वतः इको सेन्सिटिव्ह पद्धतीनं जर वागलं तर इको सेन्सिटिव्ह झोनचा कुठलीही भीती बाळगायची गरज नाही. उलट सरकारला सांगावं की सगळा कोल्हापूर जिल्हा तुम्ही इको सेन्सिटिव्ह करा, आम्ही त्या पद्धतीनं इथं सगळ्या गोष्टी पाळतो. बरोबर. आणि हे सहज शक्य आहे, कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तशी नैसर्गिक स्रोतं आपल्याकडे अवेलेबल. अगदी बरोबर. याच विषयाला अनुसरून पुढचा प्रश्न आहे, म्हणजे पुढचा मुद्दा म्हणायला हरकत नाही की आपण आता इको सेन्सिटिव्ह झोन बाबतीत बोललो, जैवविविधतेबाबतीत बोललो, वाईल्ड लाईफ सँक्च्युरीबद्दल बोललो, तर हे सगळं कोल्हापूरला लाभलेलं आहेच. पण कोल्हापूरला जे करवीर संस्थान आहे आणि कोल्हापूरला जे छत्रपती होऊन गेले त्याच्यामध्ये आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो तो म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा. ते त्यांच्याकडून हे जे काही जतन संवर्धन त्या काळामध्ये झालं आणि त्यांनी त्या काळामध्ये जे काही नियम घालून दिले त्याच्यामध्ये राधानगरी अभयारण्य मला वाटतं प्रोटेक्ट करायचा त्यांचाच निर्णय असावा. तर या संदर्भात खरंच जाणून घ्यायला आवडेल. आपण काय करूया की कोल्हापूर स्टेट किंवा कोल्हापूर जगाच्या नकाशात आज का आलं त्याचा थोडा मागोवा घेऊया. अगदी. आणि आपण आणि कुठे गेलो असतो हे देखील बघूया. बरोबर. तर एम्पायर्स तुम्ही बघितली आज हिस्ट्रीमध्ये रोमन एम्पायरची चर्चा होते, ग्रीक एम्पायरची चर्चा होते आणि लोक आवर्जून तिथे जातात बघायला.
अलेक्झांडरनी काय केलं, नेपोलियननी काय केलं. आज तिथे तुम्ही गेला, इटलीमध्ये, रोममध्ये जर गेला तर त्या गोष्टी त्यांनी तिथं प्रिझर्व केल्या आणि ते अभिमानानं सांगतात. आज ग्रीसला गेला, ॲथेन्सला गेला तर प्रत्येक टुरिस्ट तिथे जाऊन तिथल्या योद्ध्यांची हिस्ट्री कान देऊन ऐकत असतो आणि माहिती घेतो. शिवाजी महाराजांबाबत आपल्याकडे असं होतं का नाही होत, ही विचार करायची वेळ. बरोबर. आता अथेन्सला तुम्ही गेला तर तिथे ॲक्रोपोलिस म्हणून एक टेकडी आहे. अथेन्स विस्तीर्ण असं शहर आहे. अथेन्स कंट्री, अथेन्स म्हणजे ग्रीसची राजधानी जी आहे. आणि ॲक्रोपोलिसच्या टेकडीवर तिथे त्यांनी ॲथेना देवीचं मंदिर बांधलं होतं. बर. आणि काही स्ट्रक्चर्स आहेत. ही सगळी स्ट्रक्चर्स जी आहेत ही ह्यांच्यावर बॉम्बिंग देखील झालं होतं. ती सगळी नष्ट देखील झाली होती, पण त्यांनी परत ती उभा करायचा प्रयत्न चालू आहे, त्यांनी केलीच देखील आहे. आणि संपूर्ण टुरिस्ट ह्या अथेन्समध्ये फक्त हे हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स आणि म्युझियम्स बघत असतात. म्हणजे पर्यटनाचा केंद्रबिंदू जो आहे तो मॉन्युमेंट्स जे आहेत त्याच्यावर. आणि हे का तर हे हजारो वर्षापूर्वीच्या गोष्टी आज इंटरेस्टनी माणूस बघत असतो. तो कशाकरता बघत असतो? त्यावेळेचे कल्चर जे आहे ते रिफ्लेक्ट होत असतं प्रत्येक मॉन्युमेंटमधून. अगदी बरोबर आहे. कल्चर आहे त्यांची ज्या पद्धतीने त्यांनी ती स्ट्रक्चर्स उभा केलीत, म्हणजे त्यांनी काहीतरी त्यांच्याकडे स्किल असणार त्यावेळेला. हो. आपण आता ते मॅच नाही करू शकत. 10 फुटाची कंपाऊंड वॉल बांधायची जर झाली तरी आज आम्हाला प्रॉब्लेम असतात. आपले किल्लेच आपण पुन्हा अशी बांधू शकत नाही. कॉस्ट विचार करा, आज काय कॉस्ट करावी लागेल. आम्ही आता संवर्धनाची कामं करतो, 1-2 कोटी एका किल्ल्याला मिळाले की थोडासा पॅच होतो. पण संपूर्ण किल्ला महाराजांनी तसा इंटॅक्ट, म्हणजे अजूनही त्याच्या ज्या वॉल्स टिकल्यात, हे तंत्र त्यांनी कुठल्या इंजिनियर, कुठल्या आर्किटेक्ट आणि कुठलं इस्टिमेट आणि टेंडर करून केलं. अगदी बरोबर. हे गोष्ट खूप वेगळी आहे. तर आपण बघतो की जिकडे तिकडे हे जे एम्पायर्स तयार झाले त्या सिटीज आज टुरिस्टना मॅक्झिमम अट्रॅक्ट करतात. ज्यांनी एम्पायर जे डायनेस्टी तयार झाली ती प्रिझर्व केली आणि ती लोकांसमोर आणली. लोकांसमोर आणली हाच मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. अगदी बरोबर आहे. ह्याच्यात आणि एक उदाहरण देतो ते म्युनिक शहराचं. दुसऱ्या महायुद्धात हे म्युनिक शहर संपूर्ण बेचिराग झालं. तिथे एक चर्च होतं. ते चर्च फक्त ओरिजिनल आहे. त्या चर्च का ठेवलं होतं शत्रू राष्ट्रांनी, तर शत्रू राष्ट्राच्या वैमानिकांना कळावं की म्युनिकमध्ये नेमका कुठं बॉम्ब टाकायचा आहे, तो ते चर्च कुठे आहे ते बघून त्याचं नॅव्हिगेशन करून ते टाकायचे, म्हणून ते चर्च. पण आज तुम्ही म्युनिकला जर गेलात तर जसं म्युनिक होतं 1918व्या शतकात, 1900, तसं म्युनिक त्यांनी उभा केलं. ते चर्च आजही तसंच चर्च आजही आहे. तो मेन चौकच आहे तिथला. आणि म्युनिक देखील तसं त्या पद्धतीनं त्यांनी उभा केले. बेसमेंट असतील तर बेसमेंट, इमारती, त्यांच्या हाईट्स त्यांनी ओरिजिनल दगडात ते केलं नसेल, काही ठिकाणी मॉकअप केलं असेल, पण त्या जुन्या म्युनिकचा फील तुम्हाला आजही तिथं गेल्यावर मिळतो. आणि हे 2दा बेचिराग होऊन देखील हे आज उभा राहिले आणि टुरिस्टना अट्रॅक्ट करते. तसं म्हटलं तर आपण भाग्यवान आहे की अशा महायुद्धांमध्ये कोल्हापूरला तितकी झळ पोचली नाही. कोल्हापूरला झळ पोचली नाही, पण मुघल लोकांनी किंवा ब्रिटिश लोकांनी जेव्हा इथून जाता जाता जो विध्वंस केला आहे तो विध्वंस खूप मोठा आहे. त्यामुळे किल्ल्यावरती केलाय तो. आज भुदरगड घ्या, भुदरगडचा दरवाजा कुठेच दिसत नाही. असे कित्येक किल्ले आहेत की त्याच्यावरचे बरेचसे स्ट्रक्चर्स त्यांनी तोफगोळ्यांनी उडवले आणि संहार केले. मुघलांनी कित्येक मंदिरं. त्याच्या मागे एक वेगळा इतिहास आहे की क्रांतिकारक कोल्हापूरमधले जे आहेत तो किल्ल्यांचा वापर करायला लागले इंग्रजांच्या काळामध्ये. त्यामुळे कदाचित त्या किल्ल्यांची नासधूस. बरोबर आहे, पण त्याला वेगळ्या पद्धती असत्या, पण हे त्यांचं नव्हतं त्यामुळे त्यांनी डिस्ट्रॉय केलं. इंग्रजांनी काही चांगल्या गोष्टी केल्या, पण काही अशा गोष्टी देखील त्यांनी केलेल्या आहेत. मग आपण हे करत करत कोल्हापूरचं जे चर्चा करत होतो की कोल्हापूर जगाच्या निकषात येण्याकरता आणि एक आपल्याला खूप चांगला असा हे होता. ॲक्च्युली एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की रोमन काही ग्रंथ आहेत, त्या रोमन ग्रंथामध्ये रोमन लोकांनी बंदरं आणि आशियाबरोबर जलमार्गाने कुठे कुठे व्यापार केला होता त्याच्या संबंधी तो ग्रंथ आहे. आणि त्याच्यामध्ये तगर या गावाचा उल्लेख होता. आणि ते तगर गावाचा उल्लेख अशा पद्धतीनं त्याच्यात होता की सगळ्या वेस्टर्न कंट्रींना असं वाटलं की हे तगर गाव शोधलं पाहिजे.
आणि हे अशी चर्चा होत 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 काय आलं तर ते तगर म्हणजे कोल्हापूर बर. असाच एक शोध निघाला. म्हणजे तेवढं वैभव कोल्हापूरमध्ये असल्याशिवाय त्यांनी हे तगर म्हणजे हे कोल्हापूरच तगर आहे असं हे. पण नंतर त्याच्यावर खूप संशोधन आणि हे झालं आणि मग तेर जिल्ह्यामध्ये जे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जे तेर गाव आहे ते तगर म्हणजे ते तगर म्हणजे कोल्हापूर तेवढं संपन्न होतं म्हणून त्यांनी तगर हेच असावं असं म्हटलं होतं. तर आपण विषयाकडे त्या वळूया. ब्रह्मपुरी टेकडी जी आता पंचगंगा घाट जो आहे कोल्हापूरचा बरोबर त्याला लागून आहे. अगदी बरोबर. पंचगंगा घाट असा नाही पण पंचगंगा जी टेकडी आहे संपूर्ण हां. त्या टेकडीतला जनरली मानवी वस्त्या ज्या व्हायच्या त्या नदीकाठी होत होत्या. नदीकाठी होत असताना त्या सखल भागात होत नव्हत्या, त्या पाण्यापासून वर व्हायच्या. हो बरोबर. हे पुरापासून बचाव करण्यासाठीचा हेतू किंवा असणार. पाण्यापासून सेफ. बरोबर. दुसरं असं असायचं की वाऱ्याची दिशा पावसाची दिशा बघून त्या व्हायच्या. म्हणजे आपण बघितलं तर त्या टेकडीच्या पूर्व भागात जास्तीत जास्त आणि टेकडीवर अशी ती वस्ती असावी. त्यातल्या काही उत्खननात गोष्टी मिळाल्या आपल्याला. हो. पण जसं मोहेंजोदडो किंवा हडप्पा संस्कृती आहे तशा प्रकारची एखादी संस्कृती इथं आपल्याला जर एस्टॅब्लिश करता आली असती तर आपण जागतिक नकाशावर गेलो असतो. खरं. पण आज तिथे काही नाही आहे किंवा ज्या पद्धतीच्या गोष्टी तिथे आहेत त्याच्यातून आपल्याला म्हणजे पूर्णपणे एखाद्या संस्कृतीचं अस्तित्व जे दिसायला पाहिजे हां त्यासाठी उत्खननातून ज्या गोष्टी मिळतात म्हणजे त्याचेही काहीतरी नॉर्म्स असतील. 100% नव्हतं. तितके नॉर्म्स मिळाले नाहीत की एखाद्या संस्कृतीचा शोध लागावा. नाही कसं आहे आज अजूनही काही शहरं आणि अजूनही काही जागा आहेत की ज्याच्याकडे अजून उत्खनन व्हायचं आहे किंवा उत्खनन करायला पैसे नाहीत. आता मी जो तेरचा उल्लेख केला तिथे आम्ही एक म्युझियम करतो तेरला. तिथे पाया खणला की तुम्हाला गोष्टी मिळतात. साध्या घराचा पाया खणला तरी गोष्टी मिळतात. आणि त्यांचा व्यापार हा रोम राज्याबरोबर होता. तिथून ते भरूचला जायच्या सगळ्या गोष्टी आणि जलमार्गाने रोमला जायच्या. बर. आणि तेरबाबत तर एक कित्येक तास बोलता येईल असा तो विषय आहे. आणि तो तिथं आता मी काम करत असल्यामुळे मला आणि तो जास्त माहीत झाला. कारण तिथे देखील हे कोणाला माहीत नव्हतं. पण तिथे रामलिंगप्पा लामतुरे अशा नावाचा एक वेडा माणूस होता. वेडा माणूस का म्हणतो आपण की वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही असं म्हणतो. आणि वेडी माणसात इतिहास शोध लावायला पण इतिहासाची हा माणूस काय करायचा की फिजिकल श्रमाचं काम करायचा आणि रोजगार मिळवायचा आणि मालकाकडून सुट्टी घ्यायचा. मला तुम्ही सुट्टी दिली पाहिजे यावेळी. बर. आणि ती सुट्टी घेऊन हे काय करायचे ग्रस्त तर मातीच्या आणि ह्याच्या त्या गावात ज्या गोष्टी मिळायच्या त्या उत्खनून काढायच्या. बर. त्या साठवायच्या. काही वेळेला त्यांनी लोकांना बोलवून उत्खननाला लावले. त्यांनी त्यांना पैसेही दिलेत. बर. आणि त्याच्यातून हे त्यांना वेडा ठरवले हे काय गोळा करतो हा माणूस. आणि ह्याच्यातून पुढं जात 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 तेव्हा ज्यांच्याकडे हे सगळं गोळा झालं आणि गोष्टी धक्कादायकरित्या ह्या जगासमोर आल्या. संग्रह नाही देशातले आणि जगातले लोक त्यांच्या मागे लागले. ह्याची किंमत सांगा आम्ही तुम्हाला देतो. रामलिंगप्पा लामतुरेंनी ते म्हटले ह्याची किंमत मला तुम्हाला द्यायचं नाही, ह्याची मी किंमत करू शकत. आज तिथं जे संग्रहालय महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे फॉर्च्युनेटली तिथले खासदार जे आमदार झाले आणि त्यांनी हा प्रश्न मार्गी लावून यशवंतराव चव्हाणांना ते दाखवलं आणि तिथे वस्तू संग्रहालय तयार झालं. महाराष्ट्र शासनाला देखील त्यांनी अट घातली. चव्हाण साहेबांनी सांगितलं की हे चांगल्या ठिकाणी नेऊया संग्रहालय. हे म्हटले अट एकच की ज्या काय वस्तू आहेत ती मी एकही पैसा न घेता त्यांनी त्यांच्या एका स्वतःच्या जागेत त्या हे केल्या होत्या वस्तू. सगळ्या वस्तू देतो खरं ह्या तेरमध्येच राहिल्या. म्हणजेच तेरचं तिथलं जे अस्तित्व आहे ज्या गोष्टी सापडल्या त्यामुळं अधोरेखित झालेच. पण तिथं लोक येऊ देत तेरमध्ये जे आहे त्या गोष्टी ज्या त्या ठिकाणी बघू देत. पण हा शोध म्हणजे तिथं संत गोरा कुंभारांचं वास्तव्य होतं. बरं. नामदेव महाराजांनी कीर्तन तिथं केलेली आहेत. पण हा तेरच्या इतिहासाचा शोध रामलिंग अप्पांसारख्या एका वेड्या माणसाच्या वेड्या छंदामुळे लागला. आणि त्याचं कनेक्शन हे रोमपर्यंत गेलं.
अरे बापरे, मग व्यापारी. पण ही वैभवशाली परंपरा जी आहे, हे वैभव जे आहे हे शेवटी त्या तेरमधल्या ह्या सद्ग्रस्तांनी शोधून काढ. बरोबर. मग ती गोष्ट आपल्याकडे घडू शकली असती. म्हणजे आपल्याकडे आता रामलिंग अप्पा तयार झाले पाहिजे हां थोडक्यात. तर वस्तू संग्रहालयाबद्दल आपण बोलतो हां. तेरमध्ये. ते झालं आहे. तर आपण हे ब्रह्मपुरीचा एक भाग होता आपल्याला कोल्हापूरचा, तो फार मोठा हे होता. पण आता ज्या पद्धतीने ब्रह्मपुरीचं हे चालू आहे, उत्खनन सुरू आहे. उत्खनन नाही, त्याचं फिरवणं चालू आहे नकाशावर. इथं ब्रह्मपुरी होती, तिथं ब्रह्मपुरी आहे. ते एक खूपच चिंताजनक बाब आहे ती. तर हा एक भाग म्हणजे एम्पायरकडून आलो. मग आपल्याला कोल्हापूर आणि का लकी किंवा एक हे आहे, तर शिवाजी महाराजांचं पदस्पर्शाने पावन झालेलं आहे त्यांची हिस्ट्री. आणि दुसरी गोष्ट म्हणजे साताऱ्यानंतर कोल्हापूरची गादी आहे, छत्रपतींची गादी नंतरचा भाग कोल्हापूरची. आलाच. हो. पण शिवाजी महाराजांचं पन्हाळ्याच्या वेड्यातून सुटका, वीर शिवा काशीदींचं बलिदान आणि बाजीप्रभू देशपांडेंनी केलेलं शिवाजी आपल्या राजाकरता बांधवांच्या बरोबर केलेलं हे त्याग, हे हा बलिदान. सगळा जो आहे हा इतिहास आणि मराठा साम्राज्याचा हा एक भाग होता. केंद्रबिंदू होता आणि राजधानी होती पन्हाळा काही काळ. हे मराठा एम्पायरच म्हणतो ना. हो, अगदी मग बरोबर. त्याच्यात कोल्हापूरचा भाग आहे. मग कोल्हापूरचा उल्लेख हा एम्पायरमध्ये आला. अगदी बरोबर. मग त्या दृष्टीने कोल्हापूरचं वैभव काय आहे आज आपल्याकडे सांगायला. म्हणजे एखादं एम्पायर, एखादं साम्राज्य हां आणि त्या साम्राज्यामध्ये असणाऱ्या निगडीत गोष्टी आणि त्याच्यामध्ये मग काही स्ट्रक्चरल जे आहेत वास्तू, सगळ्याच त्या गोष्टी. वास्तू असतील. आता फक्त गडकिल्ल्यांचं अस्तित्व आहे. हो. आता तुम्हाला सांगतो, हा जो पावनगडचा इतिहास आहे, पावनखिंडीचा, हां. फॉर्च्युनेटली आज हा भारतभर पोचतो तो एकाच गोष्टीमुळे. NCCचा दरवर्षी इथं शिवाजी ट्रेल होतो. बर आणि भारतातल्या NCCमध्ये जेवढी मुलं असतील तेवढी ती ट्रेलला येतात. बर आणि ते इथं येऊन बरोबर घेऊन काय जातात, येताना माहीत नसतं कोल्हापूरला काय आहे आणि हां. कशाला आहे ना. बरोबर. पण इथं आल्यावर ती पहिली गर्जना देतात ती हर हर महादेव. बर. म्हणजे जे मराठी साम्राज्याचं एक घोषवाक्य होतं हम्म. ते देऊन तो ट्रेल सुरुवात करतात. अरे. आणि जाताना मराठ्यांचा इतिहास, पावनखिंडीचा इतिहास बरोबर घेऊन जातात. चांगलं आहे. म्हणजे त्या दृष्टिकोनातूनच आज भारतभर शिवाजी महाराजांचा इतिहास आणि कोल्हापूरचं महात्म्य आज होऊ लागलेलं आहे. हे इतर प्रकारे देखील होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण शिवाजी महाराज एक झालं, हो. राजर्षी शाहू महाराज. शिवाजी महाराजांसारखंच भारतभर, जगभर त्यांची ख्याती. दूरदृष्टी असेल किंवा समता असेल, अशा सगळ्या गोष्टींसाठी काय केलं महाराजांच्या मुळे कोल्हापूर ओळखलं जायला लागलं. काय हे केलं वेगळं नाही? उदाहरण. काय केलं नाही हे तर आहेच. काय केलं नाही? राधानगरी धरण घ्या, एज्युकेशन सिस्टीम घ्या, सगळे boardings वेगवेगळ्या आहेत. समाजाची बोर्डिंग्स घ्या, सोशल रिफॉर्म्स घ्या, आपण पुढे मुद्दा घेणारा क्रीडा परंपरा आहे कोल्हापूरची. मर्दानी खेळ घ्या, किंवा त्यांनी आर्ट्स, फाईन आर्ट्स, लावणी, कीर्तन, भजन. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की आबालाल रहमान निर्माण कशामुळे झाले. राजाश्रयच. देवल क्लब आज आपल्या कोल्हापूरमध्ये आहे. अल्लादिया खान साहेबांनी ना कोल्हापूरमध्ये आणल्यामुळे ती परंपरा झाली. बरोबर. त्या एका क्लबमध्ये आज कित्येक ह्या भारताच्या संगीत क्षेत्रातले लोक आहेत की त्यांना देवल क्लबमध्ये येऊन गायचं असतं, सेवा द्यायची असते आणि अंबाबाई चरणी सेवा द्यायची असते. इतकं महात्म्य झालेलं आहे. हे आबालाल रहमान हे राजस्थानच्या सेवेत आणि अनेक ठिकाणी होते आणि शेवटी त्यांनी कोल्हापूर निवडलं आणि कोल्हापूर दरबारी ते होते. मग आपण फिल्मचं घेऊया, म्हणजे मराठी फिल्म इंडस्ट्री. आनंदराव पेंटर किंवा बाबूराव पेंटर यांनी त्यावेळेला स्वतः कॅमेरा असेंबल केला होता त्या काळी. त्या काळी म्हणजे जेव्हा पाश्चिमात्य देशामध्ये फिल्म दाखवायला सुरुवात झाली होती तेव्हा कोल्हापूरमध्ये हे फार वैशिष्ट्य. त्याच वेळेला इकडे ही डेव्हलपमेंट चालू होती. मग त्यांचे जे बॅनर्स ते रंगवायचे, म्हणजे सगळ्या क्षेत्रात ते होते. बाबूराव पेंटरांनी खरोखर फिल्म इंडस्ट्रीची जी पाया रचला असं म्हणायला हरकत नाही, आणि तो कोल्हापुरात रचला. कोल्हापुरात. अजून एक संदर्भ मला वाचनात आलेला होता की राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सुपुत्र जे होते राजाराम महाराज, हां, त्यांनी सुद्धा चित्रपट सृष्टी कोल्हापूरमध्ये येण्यासाठीचं योगदान दिलेलं होतं. हो. म्हणजे जयप्रभा स्टुडिओची जागा सुद्धा जी आहे अगदी ती राजाराम महाराजांनी दिलेली होती. जयप्रभा स्टुडिओची दिली होती जागा. त्याच्यानंतर शालिनी
पॅलेसच्या पॅलेसचे. तिथे देखील बरेचसे आपले हे व्हायचे. त्याच्या मागे देखील एक शॅडिलिट सेलोटेरियम होतं, ते देखील तिथे होतं. म्हणजे अजून एक मोठा उल्लेख म्हणजे कोल्हापूरचं विमानतळ जे आहे ते राजाराम महाराजांच्या प्रयत्नातून साकारलं गेलं. हो. म्हणजे आपण छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या बरोबर राजाराम महाराजांना सुद्धा तेवढंच स्मरलं पाहिजे. हे राजाराम महाराजांपर्यंत आणि देखील पुढे सांगतो तुम्हाला, बरोबर. राजाराम महाराजांनंतर शहाजी महाराजांनी देखील आजचं जे संग्रहालय जे आहे हां, न्यू पॅलेसमधलं जे संग्रहालय आहे ते सेट कोणी केलं? अगदी बरोबर. शहाजी महाराजांनी केलं. शहाजी महाराजांनी स्पोर्ट्स करता कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनची स्थापना केली. बरं. त्यातून कोल्हापूरचं स्पोर्ट्स पुढे गेलं. त्याच्यानंतर शहाजी महाराजांनी हे दोन्ही गोष्टी वृद्धिंगत केल्या. हो. आज म्युझियम देखील चांगल्या प्रकारे डिस्प्ले झालं आहे. कोल्हापूरचं स्पोर्ट्स असोसिएशन देखील काम करते. संभाजीराजांनी रायगड प्राधिकरणातून रायगडचं कॉन्झर्वेशन सुरू केलं आहे. फुटबॉलच्या माध्यमातून मालोजीराजेंनी तो जिवंत ठेवलेला आहे. म्हणजे राजेशाहीनी कोल्हापूरला भरभरून दिलं, वारसा बरोबर. जतन केला आणि निर्माणही केला. बरोबर. कुस्तीच्या बाबतीत एक मला ऐकवीत आहे हां की कुस्तीसाठी राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी मैदान तर बांधलंच हां खासबाग, पण मल्ल जे होते, एखादा मल्ल उतारवयामध्ये त्याला उत्पन्नाचं साधन जर नसेल हां तर महाराजांनी स्वतः त्याच्या नावावरती जमिनी दिलेल्या आहेत त्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी. म्हणजे एवढी दूरदृष्टी शाहू महाराजांची होती. डेफिनेटली खूप प्रकारचे आश्रय, खूप जणांचं स्किल ओळखून त्यांना त्या त्या प्रकारे त्यांनी जोपासलं त्यांच्या याच्यामध्ये. आणि हे जे कोल्हापूरचं जे वैशिष्ट्य आहे की एवढे कलाकार आणि तंत्रज्ञान कोल्हापूरमधून होऊन गेलेले आहेत की त्याचा बेसच आहे. हो, की हे पॅलेस कोल्हापूरमध्ये असणं, राजाचा वास्तव्य कोल्हापूरमध्ये असणं, हे कोल्हापूरच्या अनेक गोष्टीतून हे पुढे येतं. काय राजाचं अस्तित्व हे त्यानं ज्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये राजाश्रय कुठं कुठं त्याचा लाभलेला आहे त्याच्यावरून अधोरेखित होतं. आणि कोल्हापूर संस्थान मला वाटतंय पूर्ण जगाभरमध्ये पूर्ण त्याच्यासाठी ओळखलं जात असेल. अगदी पूर्ण जगात त्याची ओळख त्यासाठीच असेल. हो. आणि वर्ल्ड वॉरच्या ह्याच्यात शहाजीराजांनी देखील हो, स्वतः सेवा बजावलेली आहे. बजावली होती. म्हणजे आत्ताचे शाहू महाराज आहेत त्यांचे वडील. वडील. किंवा तुम्ही पोलंडच्या ज्या आता मध्येच हे झालं, पोलंडच्या आठवणी आहेत. बळीवड्याच्या, ती लोक तर फक्त त्यांनी एका मीटिंगमध्ये संभाजीराजे जेव्हा गेले होते बेल्जियमला एका मीटिंगमध्ये, तर ह्या मीटिंगमध्ये कोल्हापूरचे संभाजी महाराज आहे असं कळल्यावर पोलिश राजदूत म्हटले, त्यांनी हे केलं. आणि कोल्हापूर नाव आल्यावर आणि तिथले राजे आलेत म्हटल्यानंतर त्यांनी परत त्यांच्याशी भेट घेऊन ह्या सगळ्या गोष्टी पुढे. म्हणजे माणुसकी जी आहे कोल्हापूरची ती पोलंडपर्यंत पोचली. आपण महायुद्धामध्ये आश्रयित म्हणून आपल्या इथं पोलंडवासी राहिले. अगदी बरोबर. म्हणजे फक्त स्थानिकांनाच नाही तर व्याप्ती जी आहे ती या राजाश्रयाची जगभर आहे, जगभर असं म्हणायला हरकत नाही. हां, म्हणजे हा कोल्हापूरचा ठेवा आहे की आज बरोबर. कोल्हापूरची कनेक्टिव्हिटी ब्रह्मपुरीच्या ह्याच्यातून जरी राहिली असेल तरी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, राजाराम महाराज आणि हे सगळ्या पॅलेस स्टेटच्या ह्याच्यामुळे एक पॅलेस प्रिन्सली स्टेट म्हणून ख्याती आज कोल्हापूरची अगदी बरोबर झालेली आहे. मगाशी उल्लेख झाला कुस्तीचा आणि त्यानंतर फुटबॉलचा. तर फुटबॉलचा सुद्धा उल्लेखामध्ये राजाराम महाराजांनीच त्याला कोल्हापूरमध्ये रुजवण्यासाठीचं काम केलं. स्वतःची टीम जी आहे ती जय भवानी नावाची टीम ही फुटबॉलची होती, जे स्वतः राजाराम महाराजांनी लक्ष घालून तयार केलेली होती. आणि असे संदर्भ सापडलेत की राजाराम महाराजांनी ती जी टीम तयार केली त्याची प्रॅक्टिस जी आहे ती पोलो ग्राउंड आणि आत्ताचं पोलीस ग्राउंड तिथं व्हायची. म्हणजे फुटबॉल सुद्धा कोल्हापूरमध्ये रुजवला कुस्तीनंतर तो राजाराम महाराजांनी. फुटबॉल आहे म्हणजे जे काही ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहेत, हां, म्हणजे त्यावेळेला त्यांनी साठमारी हा ॲडव्हेंचर स्पोर्ट होता, चित्ता हंट हा ॲडव्हेंचर स्पोर्ट चित्ते होता. वाणाची आपली वेगळी ख्याती आहे. हे म्हणजे कुठलं क्षेत्र सोडलं नाही की आणि ही जी परंपरा आहे ही आपण चालू ठेवणं. आज फॉर्च्युनेटली या सगळ्याचा आपण बघतो की भारतातला कुठलाही मल्ल असू दे त्याला कोल्हापूरच्या तांबड्या माती अंगाला लावून घ्यायची असते. तांबड्या मातीत येऊन ते डाव शिकायचे असतात आणि रंकाळ्याचं गार वारं सुद्धा लागतं. हा, आणि कोल्हापूरच्या वस्तादाकडून ते शिकायचं. ह्या तालमीची आज अवस्था जी आहे ही लोकाश्रय नसल्यामुळं अशी झालेली आहे. पण तरी सुद्धा गुरु शिष्याची परंपरा त्या वस्तादांमुळे जिवंत आहे. अजून आहे आणि त्याच्यावरून तालमीची ओळख जी आहे ती अजूनही जिवंत आहे. किंवा आज आपण बघितलं की शूटिंगमध्ये कोल्हापूरला नेमबाजीमध्ये मेडल्स, म्हणजे हे वीररस जो आहे तो कोल्हापूरमध्ये आहे.
आणि याचं आणि एक कारण असं असू शकतं की महाराजांनी त्यावेळेला राजाराम रायफल्स स्थापन केली होती बरं. आणि राजाराम रायफल्सच नंतर मराठा बटालियनमध्ये कन्व्हर्जन झाले आणि आज एक मिलिटरी स्टेशन देखील कोल्हापूरला आहे. हे कोल्हापूरच्या दृष्टीनं एक जमेची एखाद्या माणसाचं कल्चर जसं आपण ओळखतो त्याची संस्कृती, त्याला आवश्यक अशा ज्या गोष्टी आहेत की मिलिटरीचं असणं, पॅलेस असणं, नैसर्गिक गोष्टी असणं, हे त्या शहराची आयडेंटिटी निर्माण करतं डेफिनेटली. आणि त्या शहराला एक वळण देतं, हो. एक इमेज तयार होते त्या शहराची. मुळातच इथं एक साम्राज्यच होतं. हो, मराठा साम्राज्य जे आहे त्याचं बऱ्यापैकी अस्तित्व कोल्हापूरमध्ये आपल्याला दिसतं. तो स्वाभिमान दिसतो आणि तो कदाचित आपल्या जीन्समधून पुढे आला असेल आणि हे आता टी ए बटालियनपर्यंत येऊन पोचलाय. आता त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की जगात टुरिझम किंवा लोक जातात आजकाल मॅक्झिमम कुठे पैसे खर्च करून जातात, बर ती ह्या श्राईन्स आहेत किंवा धार्मिक स्थळ आहेत. बर मग तुम्ही इटलीमधलं व्हॅटिकन सिटी घ्या, वेईंग वॉल जेरुसलेमची घ्या, किंवा सौदी अरेबियातलं मक्का घ्या, बर फ्रान्समधलं नोटर डॅम घ्या. अशी ही धार्मिक स्थळं जगात आहेत. जगातून लोक तिथे येत असतात. भारतामध्ये देखील आपण काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे, हो. तुमचं वैष्णव देवी आहे किंवा जगन्नाथपुरीचं मंदिर आहे, तिरुपती अमरनाथ आहे, अमरनाथ आहे. अशा जी ही शक्तिस्थळ आहे त्यातलं एक शक्तिस्थळ कोल्हापूरमध्ये आहे. बरोबर. पण हे आणि काय पाहिजे, हे शक्तिस्थळ म्हणजे 12व्या शतकातली ही जी धार्मिक वारसा वास्तू आहे आणि तिथे येणारी लोक आणि आस्थेनं येणारी लोक, ही कोल्हापूरचं एक डायरेक्ट कनेक्टिव्हिटी आणि एक श्रद्धास्थान आणि हो. एक शक्तिपीठ, अशा पद्धतीचा हा वारसा आपल्याकडे ऑलरेडी आहे. अगदी बरोबर. पण त्याची जपणूक कशी केली पाहिजे. आज तुम्हाला उदाहरण देतो नांदेड सिटीचं. बर. नांदेडला जो गुरुद्वार आहे, हं. तो गुरुद्वारात आपण आता जाऊन बघा. त्या गुरुद्वाराभोवती जेवढी वस्ती होती ती संपूर्ण वस्ती मोकळी केली बर. आणि तो परिसर एवढा सुंदर केलेला आहे आणि त्यांना दुसरीकडे सेटल केलेला आहे. आणि जसं अमृतसरचा गुरुद्वारा आहे तसाच नांदेडचा गुरुद्वारा तयार झाला आणि मध्यवस्तीतला हे सगळे प्रॉब्लेम जे आज कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आराखडा जो आहे, हां, हं. त्या दृष्टिकोनातून नांदेडच्या गुरुद्वाराचं तुम्ही उदाहरण घ्या. म्हणजे ऑलरेडी त्यांनी तो आराखडा जो आहे तो इम्प्लिमेंटेशन केलाय. 3,000 कोटी बर 3,000 कोटी खर्च करून केलेलं. मग कोल्हापूर का मागं पडतं. किती वर्ष आपण तो आराखडा नुसता आराखडाच मांडतो, चर्चा आहेत फक्त. आता हे श्राईन बघत असताना नरसोबावाडी आहे, हो, काळूमामा आहे, ज्योतिबा आहे, हो. तर ह्या सगळ्या गोष्टी, रामलिंग आहे. रामलिंगाचं छोटंसं असलं तरी त्याला केवढं मोठं हिस्ट्री आहे. बरोबर. आणि नैसर्गिक ते ठिकाण आहे. होय. औदुंबर देखील जवळ आहे. दत्ताचं अस्तित्व असणारे बरीचशीच मंदिर आपल्या इथं आहे, आपल्याकडे आहे. म्हणजे हे जे अनमोल साठे आहेत, म्हणजे आपण पर्यटनाचा विकासाचा जो विचार करतो त्याच्यामध्ये धार्मिक अंग सुद्धा कोल्हापूरला मोठा आहे. आणि ह्याच्यातून निर्माण झालेलं अंबाबाई मंदिर आणि ताराराणींनी नंतर त्यांची कोल्हापूर राजधानी करून जुना राजवाडा परिसर तो जो डेव्हलप केला, हा आज कोल्हापूरचा केंद्रबिंदू आहे. बरोबर. आणि हा जेव्हा आपण पूर्ण जसा पूर्वी होता म्हणजे त्याला गतवैभव जेव्हा आपण प्राप्त करून देऊ, तेव्हा कोल्हापूर खऱ्या अर्थानं जतन आणि संवर्धनमध्ये बाजी मारली असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. म्हणजे त्यावेळेचा जो कोट करवीर होता त्याचा नकाशा उपलब्ध आहे आपल्याकडे. येस. तर तोच पहिल्यांदा सेंट्रिक ठेवून त्याचा विकास पहिल्यांदा केला पाहिजे. आणि हे करत असताना कोणाचंही आर्थिक नुकसान किंवा कोणालाही त्रास, त्यानं स्वतः त्यात सामील झालं पाहिजे. हे कोल्हापूरचं महात्म्य आणि वैभव याला मान देऊन, हे ओळखून त्यांनी त्यात सामील झालं पाहिजे. मगाशी एक उल्लेख झाला म्हणजे वस्तू संग्रहालयाचा. हो, वस्तू संग्रहालय हा भाग काय आहे बेसिकली, तर एक नाळ जोडली जाते. बरोबर. की पूर्वीचे लोक कसे होते, काय होते, डेव्हलपमेंट कशी झाली. बरोबर. ॲक्च्युली आर्किओलॉजी हा जो विषय आहे ना, हा फार इंटरेस्टिंग आहे. त्याचं एक छोटं उदाहरण मी तुम्हाला देतो की आर्किओलॉजी म्हणजे नेमकं काय आहे. तर आर्किओलॉजीमध्ये पाश्चात्य संकेत आणि भारतीय संकेत हे खूप भिन्न आहेत. बर.
पाश्चात्य संकेत आर्किओलॉजीमध्ये तिकडे देखील वाद आहेत बरं का. बर. ते काय म्हणतात की एखादी जुनी वस्तू असेल तर ती प्रोटेक्ट करायची असेल बर. किंवा त्याच्या भोवती काय करायचं असेल तर त्या वस्तूत वापरलं गेलेलं कुठलंही मटेरियल किंवा त्याचे आकार किंवा त्याचे शेप घ्यायचे नाहीत. बर. तुम्ही आज मितीस जे अवेलेबल तंत्रज्ञान रॉ मटेरियल आहे ते वापरून ते प्रोटेक्ट करायचं किंवा शेजारी तशी इमारत बांधायची. बर. ती त्याला मिळती जुळती असली पाहिजे किंवा असं काही नाही. हां हां हां. आपल्याकडचं आर्किओलॉजी म्हणतं की शक्यतो जे अवशेष आहेत त्याला मॅच होईल असंच ते बांधकाम आणि त्या गोष्टी सगळ्या करायच्या. पण ह्याच्यातला फार महत्त्वाचा भाग असा आहे की आर्किओलॉजिकल एक्सप्लोरेशन जेव्हा होतं बर. तेव्हा बऱ्याचशा गोष्टी मिळतात. एखादी साईट मिळते तेव्हा तुम्ही विचार करू शकणार नाही, पण त्याच्यात मेडिकल फील्डमध्ये डॉक्टर्स इन्व्हॉल्व होतात, बर. मेटॅलर्जीमधले इंजिनियर्स निर्माण होतात, मॅरिटाईममधले लोक इन्व्हॉल्व होतात, सर्व प्रकारचे तंत्रज्ञ, हिस्टॉरियन्स सगळेजण त्याच्यात तुटून पडतात. बर. हे का? तर त्यांना रिसर्चमध्ये संदर्भ पाहिजे असतो. प्रत्येकाला प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा, त्याच्या फील्डची. एखादं मेटल मिळालं तर त्यावेळेला मेटलर्जी काय होती, अगदी बरोबर, ती कशी विकसित झाली, त्यांनी रॉ मटेरियल कुठून आणलं, बर, म्हणजे कुठं ते रॉ मटेरियल तयार होत होतं. अगदी बरोबर. हा सगळा इतिहास मागे मागे जातो एखादी साईट मिळाली. आणि तुम्हाला लक्षात येईल की आज आपण जे निर्माण करतो ते 1000 वर्षांनी ते देखील हेरिटेज होणार आहे. अगदी बरोबर. मग 1000 वर्षांनी आणि काही गोष्टी, आणि काही उत्पत्ती होतील, आणि काय प्रलय होतील, काय गाडलं जाईल, तेव्हा लोकांना लक्षात आलं पाहिजे की हे कधीचं होतं, कोणी केलं होतं, त्यावेळेला मानव जातीचं उत्क्रांती कुठल्या लेवलला होती. मला वाटतं भारतात आता प्लॅस्टिक आणि पत्र्याचे डबे आणि हेच उत्खननात सगळीकडे मिळतील. मग त्याचा बोध काय घ्यायचा की हे काय आहे नेमकं. त्यावेळेला प्लॅस्टिक असेल नसेल, पण सगळीकडे प्लॅस्टिक दिसणार. हे आर्किओलॉजीचं महत्त्व आहे. आणि कोल्हापूरशी रिलेटेड म्हणजे आता कोल्हापूरमध्ये वस्तू संग्रहालय, वस्तू संग्रहालय आपण सांगत होतो, तर आर्किओलॉजी आणि वस्तू संग्रहालय ह्या दोन्ही पॅरलल बाजू आहेत. बरोबर. जे काय सापडतं ते वस्तू संग्रहालयात डिस्प्ले केलं जातं. अगदी बरोबर. अशी वस्तू संग्रहालय, कुठलाही टुरिस्ट हा जेव्हा कुठल्या शहरात जातो तो अगोदर विचारतो की ह्या शहरात वस्तू संग्रहालय कुठे. बरं. म्हणजे बाहेरचे जे विदेशी लोक येत आहेत तर त्यांना त्याच्यामध्ये पहिल्यांदा इंटरेस्ट आहे. अगोदर तो वस्तू संग्रहालयात जातो. 2 दिवस वस्तू काय असतील ते, आणि वस्तू संग्रहालयात गेल्यावर त्या ठिकाणचा इतिहास, त्याची डेव्हलपमेंट, त्यातली जडण, सगळ्या गोष्टी त्याला तिथं म्हणजे एका ठिकाणी सगळी कल्चरल रिफ्लेक्शन जे आहेत सगळी तिथं पाहायला मिळतं. तुम्हाला सांगायचं झालं तर स्मिथसोनियन इन्स्टिट्यूट जे आहे वॉशिंग्टनला, 19 म्युझियम आहेत, एवढी ह्यूज आहेत की कित्येक महिने लागतील तुम्हाला ते बघायला. बरं, एवढी म्युझियम मोठी आहेत, सगळ्या प्रकारचे आहेत, आफ्रिकन आर्ट्स पासून सगळ्याची म्युझियम आहेत. कुठला विषय घ्या त्याचं ह्यूज म्युझियम्स. खरं तर तुम्हाला सांगू म्हणजे बऱ्याच जणांना आम्ही विचारतो की कोल्हापूरमध्ये कुठं आहेत म्युझियम्स, तुम्ही कुठली कुठली बघितलीत, तर आपण आवाहन करूयात खरंच कोल्हापूरमध्ये म्युझियम आपण सांगा कुठली कुठली आहेत. नाही, कोल्हापूरमध्ये म्युझियम मेन टाउन हॉलचं म्युझियम आहे, सुंदर इमारतीत डिस्प्ले केलेलं आहे. पॅलेसचं म्युझियम महाराजांनी मेंटेन केलेलं आहे, फार सुंदर कलेक्शन तिथे आहे. ही 2 मेन म्युझियम ही वस्तू आणि ह्याच्यातून झाली. चंद्रकांत मांढरे उत्तम पेंटर होते आणि सिने आर्टिस्ट होते. त्याचा अगदी ऍड्रेस सर सांगितलं गरजेचं आहे की चंद्रकांत मांढरे कलादालन सुद्धा कुठं आहे. 8व्या गल्लीला राजारामपुरीमध्ये चंद्रकांत मांढरे कलादालन, स्वतःचा बंगला त्यांनी गव्हर्नमेंटला दिला, स्वतःची चित्र आणि सगळी फिल्मचं जे काही त्यांच्याकडे होतं त्याचा सगळा मागोवा त्यांनी तिथं सुपूर्द केलेला आहे. त्याच्यानंतर लिटरेचरमधलं ज्ञानपीठ अवॉर्ड मिळालेले वि स खांडेकरांचं हस्ताक्षर बघायचं असेल तुम्हाला, शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी सुंदर संग्रहालय आणि भाषा विभागामध्ये आहे, भाषा विभागामध्ये आहे. बरोबर. हा, त्याच्यानंतरचं लक्ष्मीविलास पॅलेसला आता शाहू महाराजांच्या संदर्भातलं होऊ घातलेलं आहे. म्हणजे कसबा वाडामध्ये शाहू जन्मस्थळ आहे, लक्ष्मीविलास पॅलेस, तिथं आता होऊ घातलेलं आहे. अगदी बरोबर. पण वस्तू संग्रहालय उभा करताना हे आव्हान मात्र मी सगळ्यांना करणार आहे की तुमच्याकडे ज्या काही गोष्टी अशा असतील की ज्या हिस्टॉरिक बॅकग्राऊंड असतील किंवा शाहू महाराजांच्या याच्या संदर्भातल्या असतील, त्या कृपा करून तुम्ही
ह्या संग्रहालयाला द्याव्यात देणं गरजेचं आहे. आणि त्या सगळ्यांना बघण्याचा योग होतो. अगदी आज ती अडचण आहे मोठी की शाहू महाराजांचं काही बघायला, जसं शिवाजी महाराजांचा साधा शेला देखील आपल्याला बघायला मिळत नाही, खरं आहे. तसंच शाहू महाराजांचं झालेलं आहे. कुठलीच त्यांच्या वैयक्तिक गोष्ट किंवा ही आज आपल्याला इथे बघायला जास्त प्रमाणात दिसत नाही. त्याच्यानंतर- पॅलेसच्या संग्रहालयामध्ये थोड्या गोष्टी न्यू आहेत. पॅलेसमध्ये तर त्या हो. आहेतच, पण ज्या पद्धतीचं शाहू महाराजांची हे आहे, व्यक्तिमत्व आहे, त्या पद्धतीचं संग्रहालय त्यांचं तिथं आवश्यक आहे. खरं. आणि त्या पद्धतीनं वस्तूंची जुळवाजुळव तिथे करायला गरजेची. पाहिजे. अगदी बरोबर. आणि कोल्हापूरमध्ये अशा कित्येक व्यक्ती आहेत त्या त्यांच्याकडे स्वतःचा आवडी आणि हॉबीचे संग्रह आहे. हो, मग तो आर्टिफॅक्टचा असेल, पेंटिंग्सचा असेल, विविध गोष्टींचा आहे. अगदी. पण ही संग्रहालय त्यांनी पब्लिक करता ओपन केली पाहिजे. ओपन करता येतील किंवा त्यांना ते झेपत नसेल तर कुठंतरी एकत्र हे करता येतील, असा हा ठेवा आपण जर केला तर खूपच चांगलं होईल. नक्कीच नक्कीच. मगाशी उल्लेख झाला म्हणजे चंद्रकांत मांजरे कलादालन, हो ते आर्टिस्ट होतेच, हो. पण त्यांचा चित्रपट सृष्टीशी सुद्धा संबंध आहे. आणि कोल्हापूरला मगाशी आपण सुद्धा चर्चा केली की मराठी चित्रपटसृष्टीचा पाया जो आहे तो कोल्हापूरनं रचला. मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये चंद्रकांत आणि सूर्यकांत बरोबर. मांढरे हम्म, यांच्यासारखे म्हणजे आदर्श घ्यावा. हम्म. म्हणजे फिल्म इंडस्ट्री म्हटलं की आपल्याला माहिती आहे, पण हे दोघं पण हे कलाकार सुपारीसुद्धा खात नाही बर, निर्व्यसनी होते पूर्णपणे. पूर्णपणे. बर. आणि भालजी पेंढारकर आणि असे हे कलाकार एकत्र आल्यामुळे हा. जेवढ्या काही हिस्टॉरिकल फिल्म्स झाल्यात, राजा हो, शिवछत्रपती असेल, चंद्रकांत मांढरेंनी जी व्यक्तिरेखा साकारली होती शिवाजी महाराजांची, ती अद्भुत आहे. म्हणजे ती व्यक्तिरेखा साकारताना तुम्हाला असाच आर्टिस्ट पाहिजे, अगदी बरोबर. त्याला आणि जाण आहे पण त्यांचं व्यक्तिमत्व, व्यक्तिमत्वाची. त्यामुळे तो उतरतो. अगदी बरोबर. मूळ प्रश्नच नाही. पात्र त्यामुळे उतरू शकतं. बरोबर. आणि सुंदर म्हणजे ह्या काही गोष्टी घडलेल्या आहेत किंवा त्यावेळेचे जगदीश खेबुडकर घ्या, हो, म्हणजे त्यांची गीतरचना जी आज आहे अजरामर झालेली आहे. त्यांची काही गीतं जर ऑर्केस्ट्रामध्ये साध्या गायला लागलो आपण तरी आपण एकाग्र होतो हो, आणि ती अगदी- एन्जॉय करतो. अगदी आपल्याकडे शाहिरांची परंपरा आहे, पोवाडे, लावणीची परंपरा आहे, लावणी, म्हणजे बोलीभाषेतून भारुड आहे. विकसित झालेल्या आहेत सगळ्या गोष्टी. सगळ्या कोल्हापूरची भाषा म्हणजे लोकांना खूप आवडतं. कोल्हापुरी माणूस आला ना की लोक एन्जॉय करतात, ओळखता लगेच. ओळख करतात. त्यांचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की मुंबईमध्ये आमचा एक फ्लॅट होता. आम्ही मुंबईमधून शिफ्ट झाल्यावर कोल्हापुरातले 15-16 खेळाडू ज्यांना नोकऱ्या लागल्या होत्या, खेळाडू म्हणजे कस्टममध्ये आहेत, पोलीसमध्ये, यांना बरं. सगळ्यांना राहायला दिला होता बरं. तो फ्लॅट. हा. आणि आमच्या बिल्डिंगमधले मुंबईची लोक ही कोल्हापूरचे खेळाडू नोकरी संपून बिल्डिंगमध्ये कधी येतात त्याची वाट बघत बसत. बर. आणि त्यांचं जे बोलणं त्या लोकांबरोबर एकत्र ती आपुलकी जी मिसळणं, आहे ना, आणि ती बिल्डिंग सगळी भारावून गेलेली होती. ती काही शिकवलेली नाही कुणी आपुलकी कोल्हापूरला, ती रक्तातच आहे. रक्तातच आहे. अजूनही ती लोक आठवणी काढतात की अगदी बरोबर. म्हणजे कोल्हापूरचा माणूस हा या गोष्टींसाठी जगभर ओळखला जातोयच, Yes. काय प्रश्नच नाही. फिल्म इंडस्ट्रीचा उल्लेख आलेला होता आपला. Yeah. आणि चित्रनगरीची आता डेव्हलपमेंट सुरू आहे. Yes. या कोरोनाच्या काळामध्ये मुंबई आणि पुण्यामध्ये जे शूटिंग्स थांबलेले आहेत ते चित्रनगरीमध्ये व्हावीत असे प्रस्ताव मांडले गेलेत. त्याला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दुजोरा दिलेला आहे. आणि फॉर्च्युनेटली आपण त्याचं काम पाहताय, चित्रनगरीचे डेव्हलपमेंट जे आहेत प्रोजेक्ट्स त्याचं. तर आत्ता भविष्यामध्ये चित्रनगरीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला साध्य करायच्या आहेत याबद्दल? ॲक्च्युली कोल्हापूर चित्रनगरी 78 एकरचा हा एरिया आहे. बरं. आणि इतका सुंदर त्याला नैसर्गिक लोकेशन आहे की तिथून तुमचं सादळे मादळे, ज्योतिबा, पन्हाळा ते पुईकडीची टेकडीपर्यंतचा परिसर दिसतो. कोल्हापूर शहर सगळं दिसतं. बरोबर. आणि टोपोग्राफी फारच सुंदर आहे की जे एक फिल्मला, कॅमेरा मोशनला, मुवमेंटला आणि याला चांगलं आहे. आणि तिथे पूर्वी 30 वर्षापूर्वी जी स्ट्रक्चर्स तयार झाली होती ती आम्ही आत्ता वापरात आणली आणि काही लोकेशन्स तयार करून मास्टर प्लॅन तयार केला आहे. बरं. आणि कसं आहे की प्रत्येक गोष्टीला फंड्स लागतात ते तर लागणार. आणि त्याच्याशिवाय डेव्हलपमेंट होऊ शकतो. जसे फंड्स येतील बरं. त्याचा मास्टर प्लॅनप्रमाणे प्रायोरिटीनं आम्ही ते घेत जातो. आता रिसेंट ज्या तुम्ही अमेंडमेंट्स आता 1-2 कोटीचे फंड्स जे आले बरं. त्याच्यात आम्ही एक 90 बाय 100चा एक फ्लोअर तयार करतो. बरं. म्हणजे फ्लोअर म्हणजे
एन्क्लोज स्ट्रक्चर की ज्याच्यात सेट्स लावून शूटिंग केली जातात. ओके. मग नंतर त्याच्याकरता ग्रीन रूम्स तयार केलेले आहेत, अटॅच टॉयलेट्स केलेले आहेत आणि एक स्टोरेज शेड की जिथं सेट किंवा इक्विपमेंट स्टोरेज लागतं ते आपण तिथे करतोय. आणि जसे जसे फंड्स येतील तसे मास्टर प्लॅनमधल्या एक एक गोष्टी आपण तिथे करत जाऊ. पण काही ओपन प्लॉट्स देखील आपण देतोय, म्हणजे ओपन मोठे सेट्स लावले जातात अशा पद्धतीचे. चित्रनगरीच्या परिसरामध्ये पूर्ण शहरामध्ये आपण देतोय. नाही, तिथे देखील देखील कसं आहे की चित्रनगरीला कंपाऊंड आहे आणि गेट आहे, त्यामुळे तो एरिया सुरक्षित आहे. बरोबर. आजकाल सुरक्षितता ही खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे चित्रनगरीची डेव्हलपमेंट करताना पहिलं काय काम केलं असेल तर कंपाऊंड वॉल बांधलं. अगदी बरोबर. आणि त्याच्याशिवाय आपण रेल्वे स्टेशनचा काही भाग करतोय. आतमध्ये रेल्वे स्टेशनचं स्ट्रक्चर. एअरपोर्ट तर आपल्याकडे आहेच, पण प्लेनची प्रतिकृती आत इंडोर शूटिंग करण्याकरता ती आपण भविष्यात करू. ग्रेट. म्हणजे कोल्हापूरच्या चित्रनगरीला गतवैभव प्राप्त होईल भविष्यामध्ये निश्चितपणे. आणि ज्या लोकांना या म्हणत होतो ते स्वतः आता मागे लागले. बरोबर. या कोरोनामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे अनुकूल झाले कोल्हापूरसाठी. सर्वात महत्त्वाचं काय की आज चित्रपट सृष्टीतले ज्ञान असणारे सर्व इन्फ्रास्ट्रक्चर आणि तंत्रज्ञ आपल्याकडे कोल्हापूरमध्ये अवेलेबल आहेत. इक्विपमेंट सुद्धा अवेलेबल आहे. आणि ऑलरेडी शूटिंग काही सुरू झालेली आहे. आणि तंत्रज्ञ कोल्हापूरमध्ये तितक्या ताकदीचे अगदीचे. आता कित्येक म्हणजे ऑनलाईन एडिटिंग वगैरे कोल्हापूरहून मोठमोठ्या चित्रपटांचं. अगदी बरोबर. त्यामुळे भविष्यामध्ये पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये चित्रपट संस्कृती जी रुजली ती गतवैभव यायला हरकत नाही. अगदी बरोबर. आणि त्यासाठी सेंट्रिक जे असेल ते चित्रनगरी. तर चित्रनगरीचा विषय झाला, चित्रपट संस्कृती झाली. कोल्हापूरमध्ये अजून एक येण्याचं चांगलं कारण म्हणजे मुंबई पुण्याची जे लोक कोल्हापूरला थांबतात गोव्याला जाताना मुख्यतः ते म्हणजे कोल्हापूरची खाद्य संस्कृती. तर कोल्हापूरच्या खाद्य संस्कृतीला निगडीत तो कोल्हापूरमध्ये येऊन आपल्या जे काय आपले इथं वेगवेगळे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये मिसळ असू दे, तांबडा पांढरा असू दे, त्याचा आस्वाद घेऊन तो कोल्हापूरमध्ये थांबला पाहिजे. आत्ताचं चित्र जे आहे ते फक्त तो जेवण्यासाठी इथं थांबतोय. अगदी आपण पन्हाळ्याचा जरी विचार केला तर पन्हाळ्यावरती आत्ता गेल्यानंतर तो तिथला तांबडा पात्र तिथल्या मटणाचा आस्वाद घेईल किंवा झुणका भाकरीचा घेईल, पण संध्याकाळी पन्हाळ्यावरती थांबावं असं आत्ता आपल्याकडे काय नाही आहे. तर खाद्य संस्कृतीशी रिलेटेड खाद्य संस्कृतीतून पर्यटन विकास कशा प्रकारे आपण साध्य केला पाहिजे? ॲक्च्युली खाद्य संस्कृती आणि कोल्हापूरमध्ये पर्यटन का राहत नाही याचं खूप विश्लेषण करण्यासारखं आहे. आणि या व्यवसायातले जी लोक आहेत ते जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतील. बरोबर. पण माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो. मगाचा इको सेन्सिटिव्हचा विषय आणि हे आपल्याला माहिती आहे बाली हे टुरिस्ट डेस्टिनेशन झालं. बाली हा छोटासा देश आहे आणि त्याला नैसर्गिक भौगोलिक परिस्थिती एवढी सुंदर आहे की ते एका साईडला उतार आहे आणि 12 महिने ग्रॅव्हिटीने पाणी वाहत असतं त्या डोंगरात आणि व्हॉल्कॅनोच्या ह्याच्यात. समुद्र आहे, व्हॉल्कॅनो सुद्धा आहे आणि त्यामुळे तिथं भात शेती 12 महिने चालते आणि हिरवंगार असतं, पाऊस पडत असतो. बरोबर. पण बालीमध्ये आज जे वेलनेस रिट्रीट म्हणून जे नावारूपाला आलंय, योगा अँड वेलनेस रिट्रीट, त्याचं कारणं आहेत ती म्हणजे बालीमधलं तिथले जे रिसॉर्ट्स आहेत त्याचं आर्किटेक्चर, वास्तुवैभव आणि ते आर्किटेक्चर 100% इको सेन्सिटिव्ह सस्टेनेबल म्हणायला पाहिजे. बाकीच्या ठिकाणी आपण ऐकतो तो सस्टेनेबल शब्द फार वेगळा आहे, पण बालीमधलं सस्टेनेबल आर्किटेक्चर बांबूपासून भाताच्या म्हणजे थॅच रूफ किंवा तिथे व्होल्कॅनो ॲशमधून मिळालेली जी ॲश आहे त्याच्या प्रेस्ड ब्रिक्स आणि लाकूड याच्यातून ते इतकं सुंदर आणि सुबक आणि एकसारखं फॅन्टॅसी काही करायला जात नाहीत. तिथलं जे लोकल आर्किटेक्चर स्लोपिंग रूफचं आणि याचं आहे ते तिथं देतात. म्हणजे नैसर्गिक ढाचा जो आहे तो अजिबात धक्का लागलेला नाही. आणि त्यानंतर मग लँडस्केप, वाहत्या पाणी त्या एरियातलं आणि मग खाद्य संस्कृती, हॉस्पिटॅलिटी आणि वेलनेसच्या सगळ्या हे सगळं तिथं असल्यामुळं आज अनेक देशातून लोक बालीला 7-7 दिवस 8-8 दिवस जाऊन राहतात. आणि करन्सीमध्ये आपल्या मागं आहे देश. हो. आता तुम्ही हाच बालीचं जे आहे ते बालीचं स्वरूप आपलं लोकल मटेरियल, लोकल आर्किटेक्चर आणि लोकल ढाच्यात तुम्ही ही संपूर्ण खालून पाटगावपासून सगळे जे हे पॅडीज आहेत किंवा भातशेती करणारा हा जो एरिया आहे
त्या एरियामध्ये किंवा ह्या निसर्गाने समृद्ध अशा एरियामध्ये अशा प्रकारची तुम्ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट जेव्हा कराल तेव्हा टुरिस्ट कोल्हापूरमध्ये येईल आणि जवळच्या म्हणजे कोल्हापूरमध्ये कुठेही जायचं झालं तर तासाभराच्या आतच आपण पोचू शकतो. अगदी आंब्यापासून याच्यापर्यंत राधानगरी असू दे, गगनबावडा असू दे, ते जेव्हा कराल त्यांना वाईल्ड लाईफ देखील बघायला मिळेल, त्यांना निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही अट्रॅक्ट कराल. तुम्ही एक डेस्टिनेशन डेव्हलपमेंट केलं पाहिजे. बरोबर. कोल्हापूरमध्ये राहा म्हणून हट्ट करून नाही चालणार. बरोबर, हेही महत्वाचं आहे. तुम्ही आता कोल्हापूरपासून युनेस्कोनी हे केलेलं इकडं विजयनगर आहे, इंटरनॅशनल टुरिझम तिथे डेव्हलप झालेलं आहे. इकडे दांडेली आहे, दांडेलीला वाईल्ड लाईफ टुरिझम, तिथलं जंगल हट्स रिसॉर्ट्स, एवढ्या कॉटेज सुंदर आहेत. एक साधं तिथे काळी नदीत बांधताना एक मॅगझिन हाऊस होतं की तिथं दारुगोळा ठेवायचे ते इरिगेशन डिपार्टमेंटनी फॉरेस्टला परत दिल्यावर फॉरेस्टनं तिथे छोटे 4 तंबू ठोकले आणि बर्ड परचेस केल्या तिथे. आज तुम्हाला सांगतो 10 रूमचं रिसॉर्ट आहे. आज भारतातले मोठे मोठे फोटोग्राफर्स संपूर्ण रिसॉर्ट बुक करतात आणि एकटेच येऊन त्या बर्ड्सची फोटोग्राफी करतात. इतकी बर्ड्सची विविधता तिथं आणि फोटोग्राफी करतात. आणि साधं जागा होती ती त्यांनी डेव्हलप केली. ओके, म्हणजे तुम्ही फोटोग्राफरना अट्रॅक्ट केलं आणि ते इथले फोटो घेऊन जाणार आहेत आणि ते जगभर पोहोचवणार आहेत. ॲब्सोल्युटली. म्हणजे त्याला खर्च काही जास्त केला नाही. बर एका वेळेला तिथं 30 40 कॅमेरेज लागतात फोटोग्राफीला. मग त्यांचा त्रास नको म्हणून तो एखादा चांगला फोटोग्राफर सगळं रिसॉर्टच बुक करतो. ओके, म्हणजे विचार करा किती स्टीफ कॉम्पिटिशन किंवा डिमांड तिथं आहे. हे डिमांड निर्माण करायचं असेल तर आपल्याकडचे हे मी आता आपण जी चर्चा केलेल्या गोष्टी आहेत त्याचा सर्व व्यापक विचार. आणि टुरिस्ट इंटरप्रिटेशन सेंटर हे फार महत्वाचं की जिथं टुरिस्टनं आलं पाहिजे त्या भागाची माहिती घेतली पाहिजे. आणि सेंच्युरी आणि अशा ठिकाणी जायचं झालं तर गाड्या तिथं पार्क करून तिथला लोकल गाईड घेऊन त्यांच्या गाड्या घेऊन तुम्ही तो परिसर बघितला पाहिजे. तर लोकल लोकांना देखील त्यातून रोजगार उपलब्ध होतो. म्हणजे थोडक्यात कोल्हापुरी भाषेत सांगायचं झालं तर आपलं कोल्हापूर हे आपणच मांडलं पाहिजे जगासमोर. बरोबर आहे. आणि त्यासाठी पहिल्यांदा आपल्या कोल्हापूरचा इतिहास काय आहे, आपल्या स्ट्रेंथ्स कुठं आहेत, आपली जैविक विविधता कुठं आहे, नैसर्गिक संपन्नता कुठं आहे, धार्मिक आपलं स्थान काय आहे, या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती जर घेतली तर आपलं कोल्हापूर आपण चांगल्या पद्धतीने मांडू शकू. डेफिनेटली. आणि मग ते जगाच्या आकाशावर अधोरेखित एवढं वैभव आहे. आता आपण बघितलं की प्रत्येक ठिकाणला काहीतरी हिस्ट्री आहे, काहीतरी वैभव आहे, काहीतरी. बरोबर. तुम्ही मला सांगा अबुधाबी, दुबई, सिंगापूर यांच्याकडे काय आहे? यातलं काही नाही. पण त्यांनी टुरिझम कसं डेव्हलप केलं? आज सिंगापूरला तुम्ही एकदा जाऊन आलात तर दर 3 वर्षांनी तुम्हाला सिंगापूरला जावं लागतं. का? तर दर 3 वर्षांनी सिंगापूर एखादं असं स्ट्रक्चर उभा करतं की ते टुरिस्ट अट्रॅक्शन व्हावं. बरोबर. आज सिंगापूर एअरपोर्ट, चँगी एअरपोर्ट असा केला आहे की तुम्ही विमानामध्ये बसायचंच विसरून जा. तुम्ही एअरपोर्टमध्येच 2 दिवस राहा. एवढं एअरपोर्ट चांगल्या पद्धतीचं केलं. दर 3 वर्षांनी एक अट्रॅक्शन. जसं दुबईमध्ये आहे दर 3 वर्षांनी एक अट्रॅक्शन. आपण जाऊन अरे ते नवीन झाले आपण गेलो पाहिजे. म्हणजे कनेक्टिव्हिटी आता कोल्हापूरची वाढली पाहिजे. कोल्हापूरचं विमानतळ फॉर्च्युनेटली शाहू महाराजांनी स्वतःच्या खर्चातून मिरजमधून कोल्हापूरमध्ये रेल्वे आणली. आपलं रेल्वेचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल ते कोकणला सुद्धा आता जोडायचे प्रयत्न सुरू आहेत वैभववाडीकडून. ते सुद्धा डेव्हलप झाले पाहिजेत. त्यानंतर सागरी मार्ग जे आहेत त्याची कनेक्टिव्हिटी अगदी शिवकाळापासून आहेत. म्हणजे मागचा जो आमचा सेशन झाला त्याच्यामध्ये आम्हाला असं इंद्रजित सावंत आपल्याबरोबर होते इतिहास संशोधक की आपण आरमाराचे जनक म्हणतो शिवाजी महाराजांना, तर त्यांनी फक्त संरक्षणासाठी वापर केला नाही आरमाराचा. व्यापार जो होता तो व्यापार सुद्धा त्या मार्गाने वाढला. म्हणजे तसा आपण सागरी मार्गातून सुद्धा कोल्हापूरचा कसा विकास करू शकतो हे सुद्धा आपण निश्चितपणाने बघितलं पाहिजे. जवळपास आपण 1.5 तास संवाद साधतोय आणि कोल्हापूर हा न संपणारा विषय आहे. जेवढं बोलेल तेवढं कमी आहे. आणि कोल्हापूरची मातीच अशी आहे त्याच्यामध्ये जो गोडवा आहे तो गोडवा जितका सांगेल तेवढा कमी आहे. त्यामुळं पुन्हाशी एक वेळ जवळपास मला वाटतं आम्ही पाहतोय की 100पेक्षा जास्त जण लाईव्ह होते. आपल्याला कन्सिस्टन्सली ऐकतायत ते. आपलेसुद्धा आभार मी व्यक्त करतो. आणि जाता जाता सर आता आपल्याला जे लाईव्ह पाहतायत किंवा यानंतर सुद्धा जो हा व्हिडिओ बघतील, जाता जाता आपण काय संदेश द्याल कोल्हापूरवासियांना? आजचा जो विषय होता वैभव कोल्हापूरचे
आणि उद्दिष्ट जतन आणि संवर्धनाची जाता जाता आपण त्यांना कोणता मेसेज द्याल, संदेश द्याल? मी स्वतः जग फिरून आलो, पण ठरवलं की कोल्हापूरच्या मातीतच परत यायचं. बरोबर. तर आपण कुठेही असाल, कोल्हापूरच्या मातीशी एकनिष्ठ राहूया आणि कोल्हापूरच्या मातीत काहीतरी करायची उमेद बाळगूया. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या चर्चा करतो ह्या लोकसहभागाशिवाय होणार नाही. बरोबर. आज तुम्ही बघितलं की पंचगंगा लॉकडाऊनमध्ये एकदम ते नैसर्गिक प्रवाहानं वाहते आणि परवा कोणीतरी त्याच्यात काही गोष्टी विसर्जन केलं अमावस्येच्या वेळेला, तर त्याच्यावर किती रिॲक्शन तयार झाली. हो. ही सुरुवात आहे. बरोबर. आणि आज कोल्हापूरवासियांना ते कळाले. महत्व कळालं. आपण सर्वांनी हा कोल्हापूर जिल्हाच इकोसेन्सिटिव्ह आहे त्या दृष्टीनं राहूया, वागूया आणि कॉन्ट्रीब्यूट करूया आणि इच्छाशक्ती निर्माण करूया की हे आपण केलं पाहिजे. अगदी बरोबर. त्यामध्ये रंकाळा, पंचगंगा, अंबाबाई मंदिर अशा ज्या काही गोष्टी आपल्या आहेत ह्या कशा पद्धतीनं हे वैभव आपण गतवैभव यांना प्राप्त करून देऊ याच्याकरता आपण कॉन्ट्रीब्यूट करूया. निश्चितपणाने. मी पुनश्च एक वेळ आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. आम्ही कोल्हापुरी ग्रुपचे मेंबर्ससुद्धा वॉच पार्टीच्या माध्यमातून आपलं आजचं जे काही सेशन होतं त्यासाठी ते सुद्धा जॉईन झाले. आम्ही कोल्हापुरी ग्रुपचे जे ॲडमिन आहेत त्यांचे सर्व ॲडमिन आहेत त्यांचासुद्धा आभार व्यक्त करतो. आणि आजचा हा जो कार्यक्रम होता त्याचा उद्देश जो होता तो म्हणजे कोल्हापूरचं जे वैभव आहे ते गतवैभव प्राप्त करून देणे, जतन संवर्धन कसं होईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पर्यटन विकास जो आहे तो पर्यटन विकास कसा साध्य केला पाहिजे या विषयावरती आपण चर्चा केली. मी इंद्रजित सर आपला आभार व्यक्त करतो. खरं तर एक सामान्य कोल्हापूरकर म्हणून आपण आपल्या भावना मांडल्या असं म्हणायला हरकत नाही. कारण की जोपर्यंत आपण जमिनीशी आपली नाळ जी आहे ती राखत नाही तोपर्यंत आपली आत्मीयता जी आहे ती शहराविषयीची प्रकट होत नसते. निश्चितपणाने आपण जे मुद्दे मांडले भविष्यामध्ये ज्या काही उपाययोजना आपण मांडल्या असतील, जे काही मुद्दे मांडले असतील ते निश्चितपणाने जतन आणि संवर्धनासाठी वापरले जातील, ते विचारात घेतले जातील अशी आपण आशा व्यक्त करूयात. दैनिक पुढारीचं प्रयोग सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आपण पुढारीच्या ऑफिशियल फेसबुक पेजवरती हा कार्यक्रम पाहिलात. मी पुनश्च एक वेळा आभार व्यक्त करतो. इंद्रजित नागेशकर सर आपल्याबरोबर होते. त्यांनी आपल्याला हा जो विषय आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने उलगडून सांगितला, त्याबद्दल आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर दैनिक पुढारीचं आमचं जे व्यवस्थापन आहे त्यांनीसुद्धा या कार्यक्रमाला आम्हाला परवानगी दिली. खरं तर पुढारीचा केंद्रबिंदूच कोल्हापूर आहे आणि कोल्हापूरची असणारी नाळ जी आहे पुढारीची ती निर्विवाद आहे आणि ती राखण्यासाठीचा आमचा ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न होता. तो 1% का होईना निश्चितपणाने साध्य झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. डेफिनेटली. बरेच जण लाईव्ह होते, ते कॉन्स्टंट आपल्याला पाहतायत, तर त्यांचासुद्धा पुनश्च एक वेळ मी आभार व्यक्त करतो. आणि अशाच प्रकारचे उपक्रम जे आहेत ते भविष्यामध्ये राबवण्याचा आम्ही प्रयत्न करू. पुनश्च एक वेळ आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि आजचा जो काय हा कार्यक्रम होता तो कार्यक्रम म्हणजेच वैभव कोल्हापूरचे आणि उद्दिष्ट जतन संवर्धनाचे हा कार्यक्रम आहे. हा जवळपास 1.5 तास आपण पाहिला. त्यातून आपण निश्चितपणाने बोध घ्यावा, आकलन करावं आणि त्याच्यातून उपाययोजना असतील किंवा कार्यप्रणाली असेल ते निश्चित करावी अशी एक सामान्य कोल्हापूरकर म्हणून मी सुद्धा विनंती करतोय. आणि मी विक्रम रेपे आपल्या सर्वांची आजच्या या कार्यक्रमामध्ये रजा घेतो. धन्यवाद.